मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बरेच काही तुमच्या कमेंट्स आल्या की ताई मराठीमध्ये श्रीमद भागवत गीता सांगा। तर तुमच्यासाठीच ही श्रीमद भागवत गीता मराठीत आणलेली आहे। संक्षिप्त भागवत गीता आहे ही। तर 700 श्लोकी जी संक्षिप्त राहते, तर ही रोज ऐकावी। रोज ऐकल्याने 15 दिवस आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होतो। मुलं चिडचिड करत असतील, घरात भांडणं होत असतील, आर्थिक परिस्थिती बरोबर नसणार, आर्थिक परिस्थिती म्हणजेच काही पैशांसंबंधी अडचण होत असेल, चंचन भासत असेल, इकडे पैसा आला म्हणजे इकडे जात असेल, या घरात कारण असतं, काही कारण नसताना पण भांडणं होतात, तर ही पितृदोषाची लक्षणे असतात अशी। तर जर घरामध्ये भागवत गीता आपण नुसती श्रवणसुद्धा केली तरीसुद्धा आपल्याला पितरांचा आशीर्वाद लागतो। तर हे 15 दिवस आपल्याला दक्षिणेकडे दिवा लावायचा आहे, पितरांचं स्मरण करून। दक्षिणेकडे सरसोच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा, नाही तर तुम्ही जे तेल वापरत असणार त्या तेलाचा दिवा, आपलं गोत्र आणि पितरांचं नावं घेऊन तुम्ही पितरांच्या स्मृते म्हणजे आठवण करत आहोत असे तुम्हाला पितरांना सांगायचं आहे, पूर्वजांना सांगायचं आहे। म्हणजे जे पितर नरकात पडलेले असतील त्यांना मोक्षाची प्राप्ती मिळेल आणि आपल्या कार्यात यश येईल, त्यासाठी आपल्याला ही भागवत गीता ऐकायची। 15 दिवस दररोज दरवाजावर पितरांसाठी दिवा लावायचा आहे, कारण 15 दिवस पितर खालीच असतात आणि आपल्याला फुलो यांचा आशीर्वाद देत असतात। आपल्या मटक्यातील पाणी आपल्या दरवाजाला म्हणजे शिंपडायचे, याच्याने सुद्धा पितृदोष, प्रखर पितृदोष कसा पण असो तर तो दूर होतो। याच्याने वास्तुदोष, नवग्रह दोष, कलह दोष, 7.5 यापासून आपल्याला सुटका मिळते। सर्वात जास्त पूजा आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची करायची। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा होऊ शकेल तेवढा जप करायचा आहे सकाळ संध्याकाळ, आणि विष्णू भगवानांची आराधना करायची। विष्णू भगवान पण हे पितरांच्या याच्यातच आहे, ब्रह्मा विष्णू महेश पिंपळाच्या वृक्षामध्ये वास करतात। यासाठी आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ आणि साखर घालून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असं म्हणायचं आहे। पितरांचा जो पूर्वजांचा तुमचे जे मृत व्यक्ती आहेत तर त्यांना, मेलेल्या लोकांना म्हणजे मृत व्यक्तींना आपण पित्तर असे म्हणतात। तर त्या फोटोंवर धूळ वगैरे नको, त्या फोटोंना रोज स्वच्छ करायचे। सकाळी 10 वाजता आपल्याला त्यांचा दिवा लावायचा आहे। 10:30 वाजता त्यांचं स्थान असतं, पितृंचं स्थान हे 10:30 वाजता सुरू होतं टाईम। आपल्या मटक्याजवळ सुद्धा आपल्याला पितरांच्या स्थान आहे, मटकासुद्धा तिथे 10:30 वाजता स्वदा असे करून आपल्याला मटक्याजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे। याच्याने सुद्धा पितृदोष दूर होतो। तर हे काही उपाय आपल्याला घरच्या घरी करायचे। अमावस्येच्या दिवशी थोडे तांदूळ आणि कापूर आपल्या दरवाजावर ठेवून घ्यायचे। सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दिवसभर तांदूळ आणि कापूर वाटीमध्ये राहू द्यायचे, रात्रभर बी राहू द्यायचे। दुसऱ्या दिवशी तो कापूर पिंपळाच्या झाडाखाली जाळायचा आहे, तांदूळ राहू द्यायचे तसेच, वरती कापूर असेल तर तो जाळायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आमच्या घरातल्या सर्व जो काही पित्तरचा दोष असेल तर विष्णू भगवान तुम्ही कमी करा, याने सर्व म्हणजे पितृदोषापासून आम्हाला मुक्तता द्या आणि आमच्या घरात बरकती राहू द्या, असं तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन विष्णू भगवानांना दिवा, अगरबत्ती, फूल वगैरे श्रद्धेने आपल्या मनातला जसा भाव असेल तसा भाव तुम्हाला प्रकट करायचा आहे। तो भाव तुम्ही समजू शकता की कसा प्रकट करायचा आहे आणि काय बोलायचं आहे, असं ज्याच्या त्याच्या फिलिंग्स आणि ज्याच्या त्याच्या घरातले काय कमी आहे या काय कामं होत नाही आहे ते तुम्ही चांगल्यापणे बोलू शकणार असं मला वाटतं। तर ते सर्व पित्री अमावस्येचा हा उपाय आहे, तर तुम्हाला त्या दिवशी नक्की करायचा आहे। तर आता आपण श्रीमद भागवत गीतेला, संक्षिप्त भागवत गीता मराठीत आहे, 700 श्लोकी आहे, तर ती आपण ऐकूया। जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा। शालिनी भक्तिसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तिकडे मंत्र स्तोत्र उपाय तिकडे पण चालू असतात, छोटे मोठे उपाय। कथा आपल्या या मोठ्या चॅनलवरच येतात मोठ्या, कारण समयची कमी राहते, टाईम नसल्या कारणाने, जॉईंट फॅमिलीत असल्या कारणाने टाईम जसा भेटला तसा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत राहते। रात्रीचे 1 तर मला बिलकुल रात्रीचे 1 वाजतातच रेकॉर्डिंगला सर्व कामं करून, पण मी 10-11 वाजेपर्यंत बसली तरी पण 12-1 पर्यंत माझे हे रेकॉर्डिंगचे कामं होतात। सकाळी अजून बाकी अर्धे कामं करायचे राहतात व्हिडिओचेच, तर तुमच्यापर्यंत तेव्हा तो व्हिडिओ येतो। त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची, आत्मविश्वास माझा वाढवण्याची खूप गरज आहे। त्यामुळे लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आपल्या मित्रपरिवारांना व्हॉट्सॲप ग्रुपवर 10 जणांना बी शेअर केले तरीसुद्धा चालेल, तेवढं चॅनल पुढे होईल आणि मला आत्मविश्वास वाढवायला मदत होईल। श्री गणेशाय नमो नमः।
श्री सरस्वत्यै नमो नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. श्री सद्गुरु परमपूज्य मोरे दादाय नमः. श्रीमद् भागवत गीता प्रारंभ. अध्याय पहिला. शांताकारं भुजगशयनं पद्यनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिज्ञानज्ञं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. नमन श्री एकदंता, वंदितो एकभावे अनंता, स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरे बोलवी. त्रितापाचे ताप निवारण, पित्रांचे मुक्तिमोशन, शापित पीडितांचे क्लेशहरण, कळावळा गुरु मावली, संपूर्ण भागवताचे सार उद्धरण्या जीव पामर, वर्णावे 700 श्लोकात. आज्ञा पिले गुरु माऊलींनी भागवत परमामृताचे पान, करावे अवघे जन तुटण्यासारे भवबंधन. रामबाण औषध हे नारद करिता मही भ्रमण, कलिद आसक्त पाहून जन भक्ती विरक्ती ज्ञानशीन पाहून खेद तया झाला. कथिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस, तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतप्राय देखिले. सनत कुमार पूर्णज्ञानी भक्तजना माझ्या अंग्रणी, भक्ती ज्ञान विरक्ती हानी तैशीच वर्णली नैष्कर्म स्थिती. दारिद्र्य दुःख दग्ध तीही सेवावे भागवत तौषध, तत्काळ तुटती संसार बंद सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती. नारदासह तीही सेवावे भागवत तौषध, नारदासह सनकादिक आले गंगा तटाकी त्वरित. भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथिले सनकादिकांनी. कथामृताने पुष्ट होत आपल्या 2 पुत्रासमवेत नामाचा जयघोष करीत असे. भक्ती तरुणी प्रकटली तुंगभद्रेच्या तीरी. आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी. पत्नी धुंदली कलहमत धुंदकारी, पुत्र धुंदलीचा भ्रष्ट. गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त, त्या योगे आत्मदेव झाले मुक्त. कृपा केली रमावरे चोर जार दुधकारी, स्त्रिया बैसती छातीवर घेतला प्राण सत्वरी. दुधिकाराचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही, पिशाचे यवणी सरली पायी. धुंदकारी झाला दिव्य देई, धन्य धन्य श्री भागवत. लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ. निष्काम हरीचे जन पाचूर्णी गैरवावे, वक्ता असावा भगवत रमण. भगवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसी विनवोन, दान धर्म करावा नैमिष्य क्षत्रिय शौनिकाधिक ज्ञान सत्री. सुतासी विनवित धर्म कर्माचे सार निश्चित, कवन आम्हा सांगावे. भगवान वासुदेवाच्या ठाई निशला भक्ती कथिले तुई. ज्ञान वैराग्य लवलाही साधकाची लाभत असे. श्रीहरीच्या कृपे करुण सार संशय जाती. निरसुनी हृदय ग्रंथी भेद होऊनी, कर्म आणि फळे नासती. हरिभक्ताच्या रक्षणासी धर्म मार्ग उजवणीस, दुष्ट दैत्यांच्या विनाशांसी नाना रूपे धरी. हरी नानावताराच्या कथा श्री व्यास कथिल्या निज सुता. श्री शके कथिल्या परीक्षिता, जो गंगा तटी बैसला होता. सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली. व्यासांनी महाभारत रचना केली, त्यांनी परीन वाटे शांती चित्त. सकेत बसले व्यास महर्षी, अकस्मात पातले नारद देवर्षी. व्यास पूजले नारदासी मनोभावे, करुणिया नारद सांगती. व्यासा लागून वृथा शब्द जाल त्यागुण. कृष्ण लीला करिता गायन, अखंड नंद होईल वर्णिता लीला. काव्यासी जिज्ञासे भागेल ज्ञानाची, दुःख निवर्ती होण्या भवपीडितांची. दुसरा उपाय नसेची हरिनामे, जग जवळिले प्रसन्नतेने मजसी वरले. मनुसी तुझसी उपदेशिले, भगवलीला गाव्याजी. यास्तव सोडून सकळ संशय, व्यासा हरीचे गुण गाय. तेने खेदाचा होईल क्षय, अखंड आनंद होईल बा. कुरुक्षेत्री कौरवाचे संहारण, अश्वत्थामाने द्रौपदी पुत्र मारून. कृष्ण अर्जुनाने त्यास बांधून धरून आणिले तिये समोर. द्रौपदीने तया नमस्काराला पार्थे शिरोमणी काढला. वासुदेवे चिरंजीवी केला तया द्रोणपुत्रासी. द्रोणीच्या ब्रह्मशास्त्री उपशमस स्ववीर्यसी. उत्रेन विनविता मधुसूदनासी. संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी. श्री मुरारी विपती येवोत मजवरी. धावून येशील तू झडकरी, तेने दर्शेल घडेल जेथे. भीष्माचार्य शरपंजरेसी, तेथे पातले श्री जगजेठी. युधिष्ठिरास सदुपदेशी, मग केली कृष्णस्तुती भीष्माने. धन्य म्हणे ती त्रिजगते, मृत्यूसमयी सनिध्य त्रिमूर्ती. भीष्म जाता वैकुंठासी, धर्म आले अस्तिनापुरी. सर्व होता यथास्थित, कृष्ण निघाले द्वारकेत प्रत. कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार, ध्यात कृष्णमुखा.
पांचजन्य वाजवून शांत केला. विरह अग्नी प्रथम मातासी वंदुनी निज श्रेष्ठ भूनी पथले. रूप धारुण अगुष्ट मात्र कृष्ण धरिले. जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता. विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी गांधारी निघाली. सोबतीशी निघाले हिमालयाच्या यात्रेशी. हृदयस्थ भगवंत पाहण्या पाहता सृष्टीतील उत्पात. युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत. अर्जुन कान ए म्हणत वार्ता द्वारकेची घेऊन. तितक्यात हवाल दिल अर्जुन. राजास घाली तसे लोटांगण. अश्रुधारा नेत्रातून दुःख कृष्ण वियोगाचे. यादव सर्व नष्ट झाले. वारुणी पिवुनी लढले. त्रैलोक्य शून्यवत झाले. मुकलो अभिंत्रय हृदय तेसी. परीक्षित राजपदा योग्य होता. धर्मराज सर्व सांडूनी चिंता. भ्राते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे. परीक्षित मातुल कन्या परिणिली भार्या. इरावती भली जन्म जयादी पुत्रचारी तिजपासून झाले. पांडवाचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावरू ते हिंडत असता परीक्षिती अद्भुत दृश्य पाहला. वदतसे गोरपधार धरिते त्रिपादहीन. वृषभाप्रती अधर्म वाढेल. भूलोकाप्रती संवाद. परीक्षिता ऐकला एक पाद. वृषभानी गायीसी. शूद्र ताडत होता राजवेशीसी. परीक्षिती शूद्र वेशधारी. कलीसी मारण्या तलवार उचलली. शरणांगत कली लागी. राजावधे मम राज्य जगी. तव वर शांत राहा उगी. अन्यथा दंड देईन हिंसा. मध्य स्त्रियाधूत सोनमध्ये काम वैर अनृत स्थाने दिली निवासास. कली येता शरणतया. एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती. झाला माध्यान काळी तुरशात पातला. शमिक आश्री मुनी पाहता ध्यानमग्न. संतप झाला अभिमन्यू नंदन. मूर्त सर्प उचलून कंठी मुनीच्या घातला. पुत्रशृंगी शमिकांचा शाप देता साचा. 7व्या दिवशी तशकशांचा दंश होईल रायासे. श्रीकृष्णा ते अंतरी चितून अंतकाळी झाला धन्य. राज्य जन्म जया ते सोपवान गंगा तटाकी पातला. खरा भक्त परीक्षिती नाही मागतिली शाप नव्हती. शूक येता ते सांप्रती त्यासी स्थापिले उच्चासन. सांगतो भागवत पुराण. तुझ्या निमित्ते करुण उपाधिक सकळ निरोसान. मुक्ती होशी वदे श्री शुक. इत श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथम अध्याय श्रीकृष्णार्पण मस्तु. श्लोक 53. तर मित्रांनो इथे प्रथम अध्याय आपला संपूर्ण झाला आहे. तर एका अध्यायामध्ये 53 श्लोक आपण ऐकले. आता दुसऱ्या अध्यायाचा आपण श्रवण करूया. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुकमने परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा. अंतकाळ जवळ येता सांडवी सकळ अहमता. पुण्यतीर्था जाऊन स्नान बर्वे करून चित्त श्री गुरुस्मरण. परब्रह्मासी आठवावे. धन दुर्मा दांद श्रीमंत जन. त्याचे काही न करावे सेवन. ऐवजी रावे मौन. मन बुद्धी जीव ब्रहिलया करा. भक्ती आणि अष्टंग योग्य दोन्ही करविते हरी संयोग. त्यात भक्ती सुलभ चांग. ऐसे वाटे मज लागी. तर्त करावी सतसंगी. ते कृष्ण प्रथामृत पाजती. तेने होय चित्तशुद्धी. हरीच्या पायी राये बुद्धी. भजना वाचून जन्म व्यर्थ. अकामे भजावे श्री विष्णूस. अथवा अन्य कामही ज्यास भजता इच्छा पूर्ण होय. हृदय नव्हे तो पाषाण. जो नवे द्रवे घेता नाम. नुठती रोमंचन धरती. नयन वृथा जनती. ते कष्ट विले राजा विनवी हात जोडून. सांगा विश्व रचनेचे ज्ञान. श्री शुक करी कृष्ण स्मरण. स्वयराय करता. तुवा जैसा प्रश्न केला तैसाची नारदे ब्रह्मला. त्याचा जो का संवाद झाला. परीस राजा पर्शितीसी. नारद पुसे ब्रह्मासी. कुणी निर्मिले विश्वासी. तपाने ज्ञान झाले आपणासी. ते तुम्हा कोणी दुदिले. ब्रह्मावदे नारदा लागून. विश्व निर्मिती नारायण पासून. मी ध्यातो आदि पुरुष जान. महतत्व अनंतर पिंड ब्रह्मांड व्यष्टी समिष्टी. ऐसे तया लागीच बोलती. यज्ञन यज्ञमयंजंत. ऐसी वेद ख्याती बोलली. ओज तेज ऐश्वर्युक्त. क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य. संपत्ती वा नम्रता. जेथे तेथे सर्वत्र ईश्वरीची कृपा. ब्रह्मदेव म्हणे नारदाशी. भगवंत घेई नाना अवतारासी. अनंत रूपे अनंत नामासी. वेदा मौन पडिलेसे. भगवंताचे अवतार कथन. श्री भगवंताचे बीज जाण. तुवा करावे विपुलीकरण. द्यावे शिक्षण लोकासी. राजा भारती श्री शुकासी. कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणबंध मोक्ष स्वरूपाशी. हृदय प्रकटे भगवंत. हृदयी चिन्मय करुण ध्यानी. हृदय काशी अद्भुत वाणी. तप करी गा ऐसी म्हणून. अंतर्धान पावली. चतुश्लोकी भागवत ज्ञान. भगवंत उपदेशेती ब्रह्मा लागून. ब्रह्माने धिदले नारदा जान. नारद वदला व्यासासी. सर्ग विसर्ग स्थान पोषण उती. मन्वंतर ईश कथन. निरोध मुक्ती आश्रयन. दशलक्षणे भगवंताची. सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उत्कात. नारायण बोलती त्यास. केले निर्माण सर्व त्यान. इत श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्री भागवत महापुराणे द्वितीय अध्याय संपूर्णम. श्रीकृष्ण पर्ण नमस्तु. एकूण श्लोक 73. तर मित्रांनो दुसऱ्या अध्यायात 73 श्लोक होते.
आता आपण तिसरे अध्याय ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुर नीती ऐकून कौरव करीती अपमान. स्वजन गृह त्यागून विदुर हिंडे तीर्थातरी. नाना तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात झाली उद्वंताची भेट. मने सांग मात श्रीकृष्णाची ऐकताची. श्रीकृष्ण नामसान विद्वाचे हरले देहमान. लोपरारे श्रीकृष्ण जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विनवी स्वामात पित्यासी. म्हणे विवंचलो आपल्या सेवेशी. राज्यपदी बसवून उग्रसेन म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्दिळेल भूमी भारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारले. कौरवादिक ही श्रीकृष्ण स्वकुले झाले मत. विप्रशापाचे करुण निमित्त काळ रूप कृष्ण अनुमोदत. प्रभास पटनी पातले तेथे प्याले. मध्य वारून ऐरेकानी शस्त्र घेऊन परस्पराशी लढून. ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगून मजला म्हणे उपदेशावे. विदुरला अशी आज्ञा देऊन मैत्रेला गेले श्रीकृष्ण निजधामा. उद्भव गेला बद्रिकाश्रमास. विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ पाता झाला मैत्री. या मैत्रियाचे होता दर्शन. विदुर घाली लोटांगण. म्हणे तोडावे भवबंधन. ज्ञान उपदेश करून या. श्री मैत्री विदुरांसी सांदेत सांगितले. जगदुपतीसी मुळी पाहणे भागवताशी. कथा पुढारा ऐका ती मैत्री सांगे. विदुराप्रती विराट स्वरूपाच्या ब्रह्मांडी विभूती. त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे. वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्याची उत्पत्ती कथा. ज्ञान योग कर्म मार्ग सोपा सांगा. मजसी मैत्रिया नाभी कमळात प्रकुण. सृष्टी उत्पलिल्या उत्सुक होऊन. चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण गुणगान. आपले श्रवण करिता शुद्ध हृदयात आपण वसता. यज्ञ दान धर्म दान मार्ग आराधिता अक्षय फल. धातू मनुष्याशी सगुण प्रतीत निर्गुण. वर्णन स्थितीने मी झालो प्रसन्न. सृष्टीचे करी निर्माण श्रीहरी. विधीस बोलले प्रकृतीपासून 6 प्रकार. विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर पशु पक्षी अविद्या मानव देव वर. सृष्टी रचल्या ब्रह्मदेवा करिता कालगणना. ब्रह्मदेवाची वर्ष 100 जाणा. त्यातील 50 संपली जाणा. द्वितीय पराद्र सांप्रत आहे. पहिला पराद्र ब्रह्मकल्प. दुसरा पराग्य वाराह कल्प. म्हणून आपण करिता संकल्प वाराह कल्प उच्चारित. तम मोह महामोय तमिश्र. अज्ञान वृत्त निर्मिन अदंता मिश्र. तम मोह महामोह तमिश्र. अज्ञान वृत्ती निर्मून अंधता मिश्र. प्रसून 10 मानसपुत्र ब्रह्मा तुष्ट झाला. स्वदेह करुणी द्वय भाग. शतरूपिणी मनु स्वयंभू. मैथुनजन्य प्रजा प्रारंभ. येथुनिया जाहलिसी पृथ्वी गेली रसा तळात. पाहुनी ब्रह्मा चिंताक्रात. नाकपुडीतून अंगुष्ठ मात्र वराह शावक उतरले. पाता झाला पर्वतकार. हिरण्याक्षाचा करुणी उद्धार. शिती स्थापिली जलावर. सुरवर जय जयकार करीती. कश्यपाची भार्या दिती. संध्या समयी मागे रती हिंडत असते रुद्र भूतपती. सांगे कश्यप हे ना बर्वे. उपदेश न मानी दितीने. कश्यप करी तिची तृप्ती. द्वितीय कुपुत्र होतील म्हणती. त्या गती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझा पुत्र महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची सर्वत्र. दिगंत मानव वर्णितले. दिव्य ऐसा वैकुंठ लोकी. सनत कुमारादी महाभक्त येती. जय विजय द्वारपाल त्याशी जाण्या करीती. अटकाव कुमार शाप देती दोघांसी. जा मृत्यूलोकी म्हणती. वृत्तांत कळता घन निळासी. अलंगिती निज भक्ता. जय विजयासी शापिले हे तो बर्वे झाले. मदिच्छ हे वर्तले. पुढे लीला करणे भगवतच्या तो प्रमाण. कुमार देती प्रदीक्षणा. जय विजय नमस्कार करून गेले मागुते. दिती गर्भ. दिती प्रसवली 2 बाळ. जय विजयाची झाले जुळ. हिरण्यकश्यपू हिरण्यक्ष बळे. 2 पुत्र जन्मले. हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू. नाम पावले दैत्य जगी. पाता श्री वराहासी. हिरण्यक्ष आत करी गदा घातसी. अभिजित शुभ योगेसी. दैत्य वदावा म्हणे ब्रह्मा. ब्रह्मा असे बाळ ज्याचा. त्याशी सांगे विचार घटिकांचा. कानशिल्ली करता प्रहार मुष्टीचा. पडले कलेवर दैत्यांचे. नाना जीव नाना जाती नाना वेष्ट नाना समष्टी. देह नूतन धारण करीतसे. देव निर्मिले ब्रह्माने. ब्रह्मदेवाच्या हास्य शृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा. पितृगण तत्परा झाले अभिमानापासून. करणे लोकरक्षण मनू निर्माण केले जाण. करता तत्पचरण ऋषी तेने जाहले. तप करता ऋषी कर्दभ. श्रीहरी होऊन प्रसन्न. म्हणे कन्या अर्पण मनुराजा. तुझ लागी कर्दम नेत्री अश्रुपात. त्याची बिंदू सरोवर ख्यात. मनुस्व कन्येस येत करी अभिवादन. त्या लागी कन्या माझी देव होती. तिची तिजला अनुरूप पती. नारद मुखे ऐकली कीर्ती. पाणी ग्रहण करी आता. कर्दमासी करुण निज जामात. निज कन्येसे अलंगित सुख नांदे. ऐसा म्हणत मनु ब्रह्मावरती परतला. इकडे कन्या देव होती. पती सेवा झाली करती. सकळ ही त्या लागून दुर्मती. प्रसन्न केले कर्दमासी. श्वास मारते विमान बनवून. त्यात हिंडे सपत्नीक मुनी. नाना क्रीडा करुण आनंदिनी. त्याशी कन्या नव होती. त्या कपली रूपे कालांतरी. श्री
हरी प्रकटे देव होती उदरी मराचादी पातले नदी तीरी त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाने केले कपिलस्तुती ब्रह्मी लावले चितासी सद्गतीसे पावले अहम मम माया पाश तोडण्या तिची समर्थ ईश देव होती पार्थ कपिलास बिंदू सरोवर आश्रमीत श्री कपिल भगवान म्हणती मातेसी धरावी सत्संगतीसी ध्यावे मम चरणासी नित्य शुद्ध मार्ग हा आनंदी निर्गुण प्रकाश तोची आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्रय करी विश्व जगतपती कारण जे सर्वाभृती समभाव सर्व ठाई मीच देव मना माची दृढ नाव स्वधर्माचरणे पार पाविजे इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासी मी योग मने जाण निश्चय देव होती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागून सदा संतोष मानावे भगवनात्रा घोष करी संत चरण सेवून करुणी अशुद्ध मने माझे करावी जान आणि ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम निष्कर्म कर्म सकळ जरी मज लागिती अर्पण करी माझे लागेल वेड खरोखरी तो मदभक्त थोर जाणावा सर्वात्माका मज ईश्वराशी नित्य भजावे भक्तीशी भक्तियोगीच तू मजशी अवलंबेशी पापशील स्वर्ग आणि नरक लोक या भूतलावरी देख जीव भोगती दुःख अनेक पाप भोगणे सुटीची सुकर गधर्भ श्वान योनी आन जान कर नरक खानी नाना योनीत दुःख भोगनी भाग्य लाभे नरदेह गर्भ खत दुःख 9 महिने देवा बिनवी सोडवा यातने जन्मा येता सर्व विसरुणी काम मदात आयुष्य वेची जीव केवळ भोगासक्त तो सुकुरा समान असात म्हणून नित भजने भगवंत पुनरावृत्ती टाळावे नाना शस्त्राच्या कथीला वाटे एकीची देव अनेक भासे वस्तुत ईश्वर एक असे भ्रम तो अनेकांचा तू सर्वापर्ण भावाने भक्तीने श्री हरीस भजने भक्तिवासी पावजे वैराग्य ज्ञान ते ब्रह्मदर्शन होय जे ऐकुनी पवित्र कपिलगीता देवहूतीची केली मोहमता भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणी समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्ध पद नाम थोर मातृगया सिद्धपूर म्हणती आजही त्या ठाया समुद्रकाठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊन तेथे समाधी लावून एकचित्त बसले ते इत श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत पुराणे महापुराणे तृतीय अध्याय श्रीकृष्ण पर्ण नमस्तु एकूण श्लोक 136 तिसऱ्या अध्यायात एकूण श्लोक 136 आहे 700 श्लोकी आहे हे आतापर्यंत आपण 3 अध्याय ऐकून चुकलो आहोत आता 4था अध्याय श्री गणेशाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय पुत्रिका धर्म करून रुचीस दिली आकृती जान प्रस्तुस दक्षा लागून स्वयंभू म्हणून दिधल्या मूर्ती पावली कीर्ती नर नारायण जन्म घेती द्वापारी कृष्णजूर्ण ख्याती वंश दक्ष प्रजापतीचा पूर्वी ऋषीचे संतांत दक्ष प्रजापती आले सभेत सर्व दक्षांशी उत्थापन देत ब्रह्मा शिवा खेरीज अनादार वाटला दक्षाशी दक्ष भृगणे शापिले शिवासी या प्रसंगी निमित्तेसी ते उदासीन राहिले यक्ष गंधर्वाच्या विमान पंक्ती आकाशमार्गे जाता देखील सती मायरी जावे वाटे चित्ती म्हणे सती भूतनाथा दक्ष कर्मठ महागर्विष्ठ त्यास न कळला मद भावे श्रेष्ठ जरी जाशील पितृगृहास अपमानातील तो तुझ पाही दक्ष मंडपी येता सती सत्कार न करीच प्रजापती नाही अविर्भाग शिवाप्रती पाहून कोपी सती बाहू शिवानंदकापासून माझा जन्म यास्तव हा देह न ठेवी जाण प्रदीप्त करी योगाग्री कर्पूर व्रत देह जाळला वृत्तांत सांगता नारदाने जटा आपटली शिवाने त्यातून उत्पन्न झाला वीरभद्र दक्ष क्षीर टाकले यज्ञकुंडात भृंगांच्या उपटून दाढी मिशा दंत विरहित केल्या पुषा भगाची करून नेत्रदशा कैलास पर्वती परतले ब्रह्म घेऊन देवी ऋतजासी वेग परतला कैलासाशी विशाल वटवृक्षाच्या छायेशी कर्पूर गौरास देखिले ब्रह्मदेवाने क्षमा याचना कथिले दक्ष यज्ञ उद्ध्वंस आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो देवमाया मोहित अज्ञ जन मी न करी त्याचे अपराध स्मरण दंडित असे मूळ झून धर्म मर्यादा रक्षणार्थे शिवाने कथिल्याप्रमाणे देव करीते झाले जानू यज्ञ संपन्न होता क्षणे महाविष्णू प्रकटला उद्दान पादास भार्यात 2 सुनुती सुरुची प्रेत्य जान ध्रुव सुनुतीचा बाळस्थान तात अंकी इच्छी बैसण्या सुरुची त्याचा धिक्कार करी म्हणे नारायणा प्रसन्न करी ध्रुव निघाला वनातरी श्री नारद त्यास उपदिशले ध्रुवाने मधुवनी तप केले प्राणरोधे देव व्याकुले भगवंत सर्व निर्भय केले भेट देईन मी ध्रुवा श्री विष्णू प्रकटे मधुवनात ध्रुव नैनी अश्रुपात पृथ्वी प्राप्त समुद्र वलयांकित अनेक स्थान आढळे पदीचे श्री हरी पावले अंतर्धान ध्रुव बाळ नगरात परुतन त्यास राजपद देऊन राजाने गे वनांतरी सुरुची मातेचा पुत्र उत्तम गेला मृगशेषी जान यक्ष वधी उत्तमा लागून ध्रुव यक्ष सहार आरंभी
यक्षसहाराचे वर्तमान कळता म्हणू ये धावन, यक्ष कुबेराचे दास जाण समजावी ध्रुव बाळा, मान द्यावा श्रेष्ठांशी, कृपा करावी कनिष्ठांशी, तोष व्हावे कुबेरांशी, उपदेशुनी पौत्र परितले, कुबेर दिदला ध्रुवासी वर, ध्रुव्य केले राज्य दूर, जाता झाला बदिरीदार, अष्टांग योग आचरिला, श्रीहरीचे पार्श्वत्वरित विमान घेऊन आले तेथ, मृत्यूच्या डोई पाय देत, ध्रुव इंकुंटी पोचला, ध्रुवांचा वंश विस्तारात, अंग राजा झाला त्यात, अधर्माची कन्या सुनीतेसी कुपुत्र केवन झाला, वेनाची पाहून वृत्त अंग राजा झाला कष्टी, निघून गेला वनाप्रती, मने चित्त ठेवून हरिपायी, राज्यपदी बैसला दुष्ट वेन, करी साधूंचा अवमान, मने न करावे यज्ञ, साधन ऋषी हुंकारे, मृत्यू पावला राजाहीन, राज्य पाहून ऋषी करीती वेन जंगा मंथन, पुरुष उत्पन्न झाला जाण, निषाद म्हणती त्यास ऋषी करिता वेन बाहू मंथन, तेथे युगल झाले निर्माण, पुरुषा पृथ नाम अर्ची म्हणती स्त्रियांशी, ऋषी करीती पृथ अभिषेक, राज्यपदी बैसवला देख, स्तवन ही ऋषी असे एक, माझी स्तुती नका करूस तू मागद बंदीजन, म्हणती तू नारायण प्रजेसी, करविशी स्वधर्माचरण, अर्ध म्यासी दंडशील, आर्तजनाशी कधी न धिंडशी, शत्रुस असाह्य अससी, संत सेवक विष्णुभासी, सदा प्रेमळ स्वजनांचा, पृथ्वी ते धान्य बीज ग्रासून पृथेने केला धनुष्यबाण, पृथ्वीवर रोखताची शन, मानव देही प्रकटली, मीना अपराधी पृथुराया शरण आले तुझ्या पाया, रक्षण करी दीनदयाळा, पृथ्वी बिनवी राजासी, आचार भ्रष्ट होता लोक, मीची गिळी औषधी, समस्त दोहन करते नेमून, यास्त्व देहून सर्व मिळवावे, एकूण पृथ्वीचे संभाषण, नेमिले वत्स पात्र जाण, पृथ्वीला समतोल करुण, ग्राम दुर्ग पटणे निर्मिले, पृथ शत अश्व मेघ करी, इंद्र पाखंडी वेशधारी, यज्ञ अश्वाचे हरण करी, सांगता यज्ञी पुन्हा पुन्हा, पृथुपुत्राने अश्व आणिले, परत पृथूने केले धनुष्य सज्ज, ब्रह्मा म्हणे न उचित, इंद्र तर यज्ञाचे अंग हसे, पृथूने केला यज्ञ पूर्ण, प्रकटला यज्ञ नारायण, हरीची आज्ञा मानून, प्रमाण इंद्रादी दिले अलिंगन, जय जयाजी लक्ष्मीपती, तुझे नाम गुण श्रवणासी, देई सहस्र कर्ण मजसी, तव चरणांचा आश्रय दे, राजा प्रवेशला स्वननगरी, औदर्याची कार्य करी, परदोष पाण्याची वृत्ती, म्हणे सोळा प्रजानन व एकदा राजा, निज सभेसी उपदेश करीत असता, प्रजेशी सनत कुमार आले, गगन मार्गासी रायाने त्यासी पूजैले, पृथुराजाची पाऊन भक्ती, सनत कुमार प्रसन्न होती, त्यासी उपदेश करीती, भवसागर पार करण्याचा राज्य, सोपवान पुत्रेशी पृथून आचरले, योगाशी देह मिळून पंचभूतासी, गेला परमधामासी, अर्ची सवैवे, विजिताश्वाचा पौत्र, बहिर्ष यज्ञ केले असंख्यात, भूधर्भाचित करीत, त्यासी पुत्र झाले, प्रचतेस जात असता ते वनात, रुद्र त्यांना उपदेशत, म्हणत जपता रुद्रगीत, हरितुष्ट होईल प्राचतीस, हरिदिती श्री विष्णूस, प्राचीन बहिर कर्मसक्त, त्यास करण्या ज्ञान उपदेश, देवर्षी नारद पातले, यज्ञी केला पशुघात, होता तुझा अंत सूड घेतील ते म्हणेत, पुरजनाख्यान सांगितले, पुरंजन भार्यसह वर्तमान सुखभोगी, असे मग्न अज्ञान भावे, दशा जाण म्हणून सद्गुरुनाथ भजावा, पुरंजन गेला मृगयास, परतो न येता राजगृहास, न विचारता केलो म्हणत, अनुनय करीत असे भ्रार्यपती, राजा पुरंजन अनेक राणी, नाम जिचे पुरंजनी, अनेक कन्या पुत्र प्रवेशुनी, धन्य धन्य मानती ते, चंडवेग नावाचा गंधर्वधिपती, अनेक काळय वनाधिपती, लुटालूट करी सर्व प्राती, जरा कन्या काळाची, यवनाधिपतीने केली सवारी, उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी, राजा मारला सपरिवारी, पुनर्जन्म विदर्भ गृही, वैद्ररी दुधली मलयजवासी, तो तिला घेऊन गेला वनासी, योग मार्गे त्यागून तयासी, मलय ध्वज मुक्त झाला, वैधुरी करी महाविलाप, पातला तेथे मित्र विज्ञात शुद्ध बोध करून दिज, तेने झाली मुक्त बंधन, प्राचीन बई राजाशी सांगून या रूपकारकासी, नारदे केले उपदेशांशी, राजा मनी बोध करी, मन याची सर्वास कारण, मनीची घडवी जन्म मरण, मनाची होईल तारक जाण, ते मन लावी हरिचरणी, नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ, कपिलाश्री जाऊन सुरपता मुक्ती पावला, प्रचेतस करीत होती उपासन, त्यासी विष्णू झाले प्रसन्न, म्हणे मारिशा भार्या जाण, जी कन्या अप्सरा प्रमोलांची प्रचेतानी वारले, मरीचेसीची पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष, प्रजापती म्हणे आचरू कर्मासी, ते समर्पित असो तुझ पुत्र हाती, राज्य सोपुनी पश्चिम तीरी राहिले जाऊने, तेथे नारद मुनींनी उपदेशले प्रचेतोस, प्रचतांनी करून आराधना पावले, श्री हरिचरणा झाले उत्पान पादाचे वर्णना, परिसवाचा वंश प्रियवताचा इतश्री गुरु मावली विरंचित, संक्षिप्त श्री भागवत महापुराणे चतुराध्याय, श्री कृष्ण पर्ण नमस्तु, एकूण श्लोक 198, चौथ्या अध्यायामध्ये एकूण श्लोक 198 होते. आता अध्याय 5वा स्कंदमधला
पाचवा अध्याय संक्षिप्त भागवत पुराण. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियवत होता नारदा समेत त्यास करण्या कर्मप्रवृत्त ब्रह्मदेवा पातले शीघ्र प्रियवतास उपदेशाय. ऐकून ब्रह्मदेवाचे वचन बहिष्मती सर्व करून लग्न अग्निधात्री पुत्र ऊर्जसवेती कन्यारत्न शुक ऊर्जस्वतसी देवयानी झाला. अति राजा प्रियवत सर्वसंग परित्यागी होत गमन केले वैकुंठाप्रत नारदाप्ती मार्गाने. प्रियवताचा ज्येष्ठ सुत अग्रिद्ध जमुद्दीपनात तप करिता पुत्र प्रार्थर्थ त्याने वरली पूर्वचित्ती. त्यास झाले नाभीसह 9 सुत. जम्बूद्वीपाचे केले 9 भाग. 9 पुत्राचे दे सत्वर अप्सरालोकी पातला. नाभीची भार्या मेरुदेवी जाण तेने पुत्र प्रार्थर्थ केला. यज्ञ प्रकट झाले. यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचुरणी दावण्या हरी अवतार घेई मेरुदेवीचे उदरी. शुद्ध सत्वय ऋषभ जो इंद्र कोपून करता वृष्टी. वृषभ सामर्थ्य तृप्त झाली सृष्टी. भार्या ज्याची नामे जयंती भरत ज्यांच्या ज्येष्ठ सुत. उपदेशिले पुत्राचे ऋषभदेव म्हणे तपोचरणी वर्तावे. सेवा भक्तुन गुरुस तोष व्हावे. तितिक्षा वृत्ती ठेवावी धरावे संतचरण. मतकथा करावी श्रवण. सद्गुण कीर्तीने असावे मग्न. नैवर असावे स्मष्टी. भरता देऊन राजभाग. ऋषभ आचरला झाला योग. अष्टसिद्धी प्रकट चांग परी अखंड चित ब्रह्मरूपी आणि ब्रह्मरूप ऋषभदेव. न भोगी सिद्धीचे वैभव हरिपदी ज्याचा मूळ भाव. ते न करीती सिद्धी ते ऋषभदेव. शिरुन वनव्यात आपुला अवतार करी समाप्त. निवृत्त तुष्ण ते ऋषभ. नमस्कार त्या ऋषभासी. ऋषभांचा भरत ज्येष्ठ सूत त्याशी. ऋषभाचा भरत ज्येष्ठ सुत त्याची झाले 5 सुत. करिता यज्ञ बौत हृदय हरी प्रकटला. राज्य अर्पुन निजसुता. हरिहर क्षेत्री झाला जाता. सूर्यनारायणाचा ध्याता. कालक्रमी राजा भरत. भरत राजा साध कोमतम करीत असता नित्यनेम. नदी तटा आली हरण. तिने सीर्य गर्जना ऐकली. होऊनी भयाक्रांत गर्भ प्रसवली पांत्रात. तात्काळ पावली पंचतत्व. शावक सांभाळले भरिताने. मने होता हरिणा चिंतित. त्या काळी पावला पंचत्व. जन्म हरिणांचा झाला प्राप्त. पूर्व पुण्य आठवे त्या. सांडूनी आत्मस्वजन करी ईश्वर चिंतन. नदी पात्रात शिरून प्राण सोडला भरताने. तो पुढील जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई. शेता राखण करण्या लागी बंधुजनी ठेवल्या त्या. शूद्र राजा होता एक. अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ. खडग घेऊन हातात मारण्या आली भरताशी. महामाया जगदंबा प्रकटली. तेव्हा श्री कामिका परमहंस स्थिती. जड भरता म्हणून रक्षिले श्रीहरीने. सिंधू सोवीर देशाचा नृपती. नामे राहू गण होता ख्याती. राजदूतांनी पाहिले जड भरतासी. जुपिले पालखी वाहन्यांशी. राजा उपराधे बोले जड भरतासी. कृश पौतांशी झाला अससी. जड भरत बोले उतरेशी. बोलून वृथा झालाशी श्रमी. ऐकून ज्ञानयुक्त भाषण. झाला चकित राहून उतरूनी धरले चरण. मने अपराध क्षमा करणे. जड भरत म्हणे रहू गण्यास. विषयासक्त मनसायास. त्याची करिता हरिचिंतनास. मुक्त करीत असे जीवासी. संत कृपा झाल्या वाचून हरिप्रापी नवे जाण. धन्य संत सगाम हरी कृपेने प्राप्त होय. अवधूते रहुगण रायासी. सांगुनी भवाटवीचे रूप काशी. पूर्ण बोध करविला त्याशी. धन्य झाला राहुगण. तिसरी संत चरण रजोभिषेक. हेची हरिकृपेची साधक संपेक. तप तीर्थ यज्ञादिक न त्या शक्य. हरिकृपा शुकदेव कथिती परीशा तशी. भरत वंश विस्तारीशी. भक्तियोग प्राप्ती झाली रायाशी. अंती सुयशे राजा विराजे. समतदीप नवखंड वर्णन. शुक्राचार्य सांगती त्याचे परिमाण. 9000 योजने विस्तीर्ण. ऐसी आहुते नवखंड. इलावृत खंडात शंकर भगवान राहती. पार्वतीसह वर्तमान करी. समाधी योगे करी चिंतन. भगवान संकर्षण उपासती. भद्राशव खंडात भद्रशवा उपासी. धर्ममय हैग्रीवा ध्यायी नरसिंह रूपा. हरिवर्षात प्रल्हाद राव. केतू माल वर्षामध्ये लक्ष्मी उपासी. कामदेवते मत्स्य अवतारमध्ये भगवंताच्या मनु आराधी. रम्य खंडात हिरण्यमय नामे खंडात. अहेरमा उपासते कुर्मास आराधी. यज्ञवरास भूमी उत्तरू कुरु खंडात. की पुरुष खंडामध्ये हनुमान श्री रामाचे करी ध्यान. भरतखंड धन्य धन्य भुक्तिमुक्ती लाभे येथे. भरतखंडी जे जन्मले ते सुरिदिका. वद्य झाले जे का हरी भक्त रंगिले. धन्य झाले नर ऐसे. जम्मदूप लक्ष्वदीप शाल्मलीदीप कुशदीप क्रोंचदीप शाकदीप पुष्करदीप. 7वे सप्तद्वीपांसी क्रमे वेष्टित असे समुद्र ही 7. शार ईशुरश सुराघृत क्षीरदधी शुद्ध असे. आता सांगे सूर्य वर्णन.
त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरती वाहती रथांशी सूर्यचनी भ्रमणाने होती समंतर ऋतू पक्ष याने सूर्यचानी अधिष्ठानी स्थिती जाणा जगदाचे चंद्र रवी तेज दाहक गुरु पावसाचा कारक बुध दुष्काळाचा सूचक शनी मंगळ मंगल जाणा ध्रुव स्थानाचे वर्णन ज्योतिषचक्र शिशुमार म्हणून आदी दैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडलाखाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्धचारण मग यक्ष राक्षस पिशाची अंत अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पाताळ ही विवरे भूमी खाली पाताळाच्या तळी अनंत त्याच संघर्षण म्हणतात रुद्र 11 निर्माण करीत असे सहार विश्वाचा कर्म करून जीव वरती उत्तम अधम गती पावती घडे कर्मानुसारी गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जेथे नाही पाप पुण्य जेथे न सरे ज्ञानागान जेथे नुरे ध्यान ध्यान तेथे वसे श्रीहरी इत श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचम अध्याय श्रीकृष्णच पर्ण नमस्तू एकूण श्लोक 246 पाचव्या अध्यायात 246 श्लोक होते. आता 6वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य न जाये इह लोक सांडून तारी तसे जीवज्ञ गुणावन गुण नचे पाहे कन्या कुब्ज नगरासी अजमोळ महाभ्रष्ट पापराशी अंतकाळी पाहता यमदूताशी पुत्रा नारायणा हाक मारी अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजिमेळ झाला शुद्ध पश्चातापे होऊन दग्ध विरक्त झाला संसारी विष्णुदूतांनी अजोमेळासी विमाने बैसविले आदरसे नेले वैकुंठ लोकासी नाम महात्मे अगाध हे हरीची भक्ती हरीचे नाम याची हाय मुख्य धर्म नित्यनामी करिता नेम भवश्रम नेनतेसी हरिदास नामस्मरणी जया प्रीती त्यांना न पिडावे कदाबी जे का विमुख मुखदांसी त्यांना आणावे यमसदनी प्राचीन बैचे पुत्र प्रचितेस त्याचा पुत्र दक्ष प्रचितेस पटिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करून दशाक्षी आज्ञा केली सृष्टीवृद्धीची आसक्री नामक भार्या त्याशी सांगोनी या गुप्त झाले दक्ष पासून हैर्व्य शबलाक्ष्व पुत्र झाले जाण नारदाने भेटता त्या लगून निवृत्त मार्ग उपदेशला हे कळती दक्षाशी क्रोध आला बहु त्याशी तेने शापिले नारदाशी करीशी भ्रमण सदा मने घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60 त्याची वंशा परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे त्वष्टापुत्र विश्वरूप जान देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान इंद्र असता सिंहासनस्थ गोविंद गायी अनसज्जन ज्यावरी अनुग्रह करती जान त्याचेच होई कल्याण तस्मात गुरु आश्रवया विश्वरूप इंद्रासी नारायण कवच उपदेशी तेने इंद्रा विजयसी होसी विधिविधान सांगितले हे इंद्र कवच धारण केले सकळ दैत्यांशी जिंकले त्रैलोक्याचे राज्य मिळवले श्रेष्ठ पाठ कवचांचा विश्वरूपिणी जननी माती कूड दैत्यखानी म्हणून देवासी चोरुनी अविर्भाग दे दैत्यांना इंद्रास कळता भेद तया आला बहुक्रोध विश्वरूप शिरांचा केला छेद ब्रह्महत्या घडली तया त्वेष्टाने केले दक्षिणाग्नी हवन वृत्तासुर केला निर्माण देव भगवंता गेले शरण गिळिता शस्त्रे उतराण प्रकट होऊनी भगवान उपाय सांगती सुरो लागून ददीची ऋषीशी जाऊन शरण अस्तिता त्याच्या मिळवाव्या त्याचे करवा व्रज निर्माण इंद्र घ्यावे शस्त्रे जाण जेने वृत्तासुर नाशन इंद्र असते घडेल हो धन्य ददूची सत्पुरुष निज देह दिदला सुकार्यर्थ विश्वकर्माने निर्मिता वजाश्र इंद्र आऊनी वृत्तासुर योग मार्गी देह त्याग अथवा राणी मरणे चांग हे जाणावे परमभाग्य वरते वृत्त स्वष्टेनेशी ददीची ऋषीचेनी तपोबळे आणि श्रीहराच्या कृपामुळे व्रजाचे तेज असे आगळे इंद्रासी मने वृत्तासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझ्या मनी वासने लय हरिभक्तांचा होईन सेवक स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्याची ठाई लागू हे इंद्र आणि वृत्रासुर युद्ध करीती घनघोर नारायण वर्वस्मरण इंद्र तेने त्याचे रक्षण झाले शिर पडता भूमीवरी आत्मज्योत निघाली प्रखर धन्य धन्य वृत्तासुर झाली मुक्ती भगवत स्वरूपे वृत्तासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेघ करविला यज्ञ पुरुष नारायण त्याच्या ध्याने केला यज्ञ ज्याचे नाम पतित पावन ब्रह्महत्या पाप गेले वृत्तासुर दैत्य तमुग्नी काय कारणे हरीचे चरणी ऐकुनी परीक्षितवाणी शूक वदती वृत्त पूर्वजन्म चित्रकेतू राजा भौम सांगे अंगिरास दुःखाचे कारण अंगिराने चरुसिद्ध करून दिदला महाराणीस राणीस यथाकाल पुत्र झाला सौती विखार देती बालकाला पुत्र शोक होता रायला तेथे पातले दिव्य पुरुष मने सांडी पुत्र शोक कवनाचा पुत्र कैचा जनक सकल संबंध मिथ्या देख विवेक चित्ती धरी बापा चित्त दे भगवत चरणासी इंद्रिया निग्रह जर करीशी पावसी संघर्षणा देवाशी वदले दुर्वास नारद
आनंद झाला. उपदेशी जप केला, अंतकरणात संघर्षणाचे दर्शन होतं. धन्य झाला चित्रकेतू, वदले भगवान संघर्षण. तुझे शुद्ध भक्ती दिली जाण, माझे जयाला विस्मरण. जन्म मरण तो पावे, विमानी बैसून भ्रमत असता. शिवबागामी गिरिजेस पाहता, चित्रकेतू उपास करिता शाप. मिळे असुर योनीचा हात जोडून, चित्रकेतू म्हणे मी शापाचा स्वीकार करीत. तुझ्या चरणी प्राणीपात, शापानुग्रह मज समानसे. असो मागील अनुसंधान, कश्यप आदिती संतान. कथिले त्वष्ट्या दितान, कथितो वंश दितीचा. कश्यपे दिला नेम पुसवून, इंद्र करी कपट श्रुशर्षण. यास्तवदितीचे पुत्र मरुदगण पावले देवेंद्रामुळे. ऐका पुसवन व्रत विधान, पारंबी मार्गशीर्ष प्रतिपदे पासून. करुण षोडोपचारे पूजन, व्रतस्थ राहावे विष्णुप्रती. सांगता दिनी कार्तिक मासात, चरू शिजवावा दुधात. देऊनी 12 आहुत्या होमात, शेष चरू द्यावा पत्नीशी. श्री गुरु मावली विरंचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 6 अध्याय. श्रीकृष्णा पर्ण नमस्तू. एकूण श्लोक 288. अध्याय 6 समाप्त झालाय. 7वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. श्रीमद भागवत गीता अध्याय 7. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपायाने मन लावावे हरिपायी. द्वितीयांचे द्वैपुत्र युगल, रावण, कुंभकर्ण, प्रबल, दंतवक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक. विष्णूने वदिला हिरण्याक्षास, मातृवदाने संतप्त हिरण्यकश्यपू जाहला. हिरण्यकश्यपू करी सात्वन, शास्त्र समेत बोले वचन. केले शोकनाशक निवेदन, मातावाहिनी पुत्यनाथ. हिरण्यकश्यपू तप करिता, ब्रह्म झाला वर देता. हिरण्यकश्यपू झाला वदता, शस्त्रे मज मरण नको. नसो दिवा वा रात्री, आकाश वा भूमीवरी, घरात वा बाहेरी, मृत्यून यावा सर्वता. ब्रह्मदेवांनी वर दिला, दैत्य त्रैलोक्य विजयी झाला. नाना भोग भोगू लागला, परिभोगे तृप्ती नव्हे. हिरण्यकश्यपूस 4 सुत, ज्येष्ठ प्रल्हाद भगवत. तो चराचर पाहे आत्मवत. परिपिता त्याचा द्वेष, शिकवण्या प्रल्हादास. गुरु नेमिले षडकर्मार्क, दैत्य विचारी पुत्रास. काय शिकवले गुरुस, नवविद्या भक्ती उत्तम. प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन, पिता होऊन क्रोधमयान. नाना प्रकारे छळे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांसी, दुर्लभ शरीर मनुष्यांची. भजता मुकुंद चरणासी, कल्याण अत्यांतिक होत असे. भगवंता सत्व निवेदन हे निर्मळ, दुर्लभ ज्ञान. नर नारायण देती नारदा, कारण तेने मजला उपदेशला. परुसनी प्रल्हादोक्ती, आश्चर्य दैत्य बळाचे चित्ती. तुझला कळले कोणी रीती, नारोपदेश केला झाले. प्रल्हाद म्हणे बाळकांसी, माझा पिता गेला तपाशी. इंद्रे हरिले मन मातेसी, स्वाश्रमाशी नेले नारद. तिज भागवत धर्म उपदेशिला, म्या गर्भात ऐकला. भक्तीचा हवा हरिप्राप्तीला, आत्मभाव पहा सर्वांभूती. ऐकुनी प्रल्हादाचे भाषण, बालक करू लागले हरिभजन. दैत्य बोलले प्रल्हाद लागून, धडा वेगळे करीतो शिर तुझे. हातामध्ये खडग तलवार घेऊन, म्हणे कुठे तुझा नारायण. स्तंभी प्रहार करिता जान, नृसिंह रूप पाहता झाले. नृसिंहाने द्वारी मांडीवर, दैत्याचे फाडले नख उदर. मिळून येती देवेवर, करती स्तवन भगवंताचे. ब्रह्मादिक जरी स्तुती करीते, समीप जाण्या सर्वांची भीती. ब्रह्मा म्हणे प्रल्हादपती, भगवंताशी शांत करी. प्रल्हाद करिता दंडवत प्रणाम. नृसिंह प्रेमे कुरवाळीत, म्हणे तारावा जीव संतप्ल. वदला प्रल्हाद नर हरिते, नरसिंह वदे प्रल्हादाशी. आरूढ होई सिंहासनाशी, बंध मुक्त होई. कर्म करुणी मत्रिष्ठा, त्रिपुरे मह्यासुराने निर्मिले. दैत्य देवांना त्राही केले, शिवे तया भस्मसात केले. म्हणून झाले त्रिपुरारी, आचरावी धर्मांची लक्षणे. आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे, अखंड जगदीशास स्मरणे. तेने प्रसन्न जगत आत्मा, पतीशी भजे जी हरी भावे. ती इहलोकी सुख पावे, देहाती उत्तम गती पावे. हे पतिव्रता लक्षण, गुरुगृही निवासकाने असावे. मितभुक्त जितेंद्रियाने, स्वश्री खेरीज संग वर्जने. अनासक्त असावे मान प्रस्तावी. संन्यासे त्यास विशेष, राहूत सहजावस्थे वृत्ती. बाल मनत पिशाच वत राहावे. आत्मानुसंधानी मधु मक्षिका आणि अजगर यांना मानावे आपले गुरु. तरण्यास भवसागरू, निंदास्तुती वर्जावी. ग्रहस्थाने क्रिया करून भगवंताशी करावे अर्पण. संत महात्माच्या मुखातून हरिकथा अमृत सेवन करावे. करावे पंचमहायज्ञ, देवपूजन, श्राद्ध, तर्पण. पर्वकाळी दान धर्म, द्वेष कुणाचा न करे. काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार दूर ठेवी. पूर्ण ब्रह्म हाये अन्न, श्रीहरीशी करावे जी अर्पण. करुणी अतिथीचे पूजन, मग आपण जेवावे. ज्या ठाई विषयासक्त, सदा ज्याची लोभीवृत्त. नष्ट होय पुण्य सत्कीर्ती, दारुण शत्र लोभ. हा कर्माचे 2 प्रकार, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. वृतकर्मे प्राप्त संसार, भक्ती कर्म मोक्षप्राप्ती. इथ श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 7 अध्याय. श्रीकृष्णास पर्ण नमस्तू. 7वा अध्याय समाप्त झालेला आहे. एकूण श्लोक 320 आहेत 7व्या अध्यायात.
अध्याय 8 श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जो स्वतः सर्वदा सर्वांशी पाहत परंतु कोणाचंही न दिसत सर्वज्ञ ईश्वर भजानित्य ऐसे स्वयंभू बोलला स्वयंभू स्वरोचिष उत्तम कालक्रमे अवतरले भगवान गजेंद्रासी तारिले नकरापासून श्रीहरीने ते धवा क्षीर समुद्राने वेष्टित त्रिकुटे नाम होता पर्वतेचे वरुणांचे उद्यानात होत सरोवर ऋतमत गजेंद्र जलप्राशाया आला मगरीने त्याचा पाय धरिला उपाय न चले सुटण्याला शरण गेला श्रीहरीशे गजेंद्राची ऐकून स्तुती श्रीहरी धावला त्वरित कमळ उचलून सांप्रोती आपले कष्टी गजेंद्राने हरीने सोडले निजचक्र तेने फाडिले नक्रमुख भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले ब्रीद स्वतःचे गंधर्व श्रेष्ठ हु नामक देविले शापे झाला नक्र त्यासी स्पर्शिता हरीचे चक्र दिव्य देहधारी तो झाला इंद्रम्यन झाला राजा तपोगभस्त अगेस्त शापी झाला हत्ती परी पावला उत्तम गती होती म्हणून ही पूर्वपासना पाचवा मनू रैवत सहावा चाशाशू तो चशुपुत्र देवासुर युद्धात पराजित केला इंद्रादी ब्रह्मा शरण आले ब्रह्मादी गेले वैकुंठाशी आराधिती श्री विष्णूशी तुची हितकारक सर्वांशी करी संतुष्ट जगसारे दिवस्तुती ऐकून मने दैत्यांशी संधी करून समुद्र मंथन आरंभनी कार्य इच्छित सांधावे देव दानव दोघे मिळून मंदारा आणला उपटुनी वासुकेची दोरी करून क्षीरसागरी पातले देवांनी दैत्यांच्या पुरवला हट्ट धरिले सर्पांचे शेपूट कुर्म रूप हरी आधार देत जव मदार बुडे जागरी प्रथम हलाहल उत्पन्न सुखी भावे प्रजानन म्हणून प्राशी पंचानन नीलकंठ नाम शोभिले कामधेनू उच्चश्रवा ऐरावात कौस्तुभ रत्न अप्सरा परिजात लक्ष्मी वारुणी धन्वंतरी असत अमृत निघाले मंथनातून अमृत कलश पडविला दैत्याने भांडू लागले अतिमोहातून भगवंताने रूप धरिले मोहिनीचे कामादीपी सर्व चित्त दैत्यांची मोहिनीवर प्रीती राहूसह देवास अमृत वाटी विष्णू रावीचे शिर छेदिते परी मस्तक अमर झाले देव घेती विष्णू आश्रय जेथे विष्णू तेथे जय म्हणून घ्यावा ईश्वराश्रय करणे यत्न संसारी गुप्त झाली श्री मोहिनी आपण फसलो हे पाहून असुरणी माया निर्मुण देवासुर संग्राम आरिमला ब्रह्मा पाठवी नारदाशी नारद समजाविले देवाशी युद्ध परावृत्त केले देवाशी असुर संहार कारणे अवशेष राहिले असुर बलीसह केले असता चलावर सर्वांशी उठवते सत्वर शुक्राचार्य संजीविनीने ऐकुनी मोहनी वृत्तांत विष्णू लोकी आले उमाकांत तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखवा म्हणतसे उद्यानी कामुनी सुंदर पाहता कामातूर शंकर महालागविते लक्ष्मीवर प्रकटला तो विष्णू रूपे सांप्रत सातवे मन्वंतर यताची अवतार वामन सर्वेश्वर त्रिपादे व्यापिले जगंडंबर त्रिविक्रम हे नाम जया वैवस्त दक्ष ब्रह्म सावर्णी धर्म रुद्र देवास्वर्णी इंद्र सावर्णी मिळुनी 14 मनू येणे रीती मनू ज्या मन्वंतरे नियुक्त विश्वधर्माचा प्रसार करीते सिद्धांती ज्ञान कर्म जागवित भगवंत नियता सर्वांचा शुक्राचार्य करवी विश्वजित येणे यज्ञ बली युद्ध सिद्ध इंद्रपुरीवर केली मात देव घाबरले अंतरे देवगुरु सांगे देवास सर्वांनी त्यागेला सर्व गास बली बैसता इंद्रपदास भोग भोगी स्वर्गाचा इंद्रादय पुत्र स्वर्गभ्रष्ट तेने आदिती झाली दुखित कश्यप सांगती आदिस नाम ज्याचे प्रयोव्रत फाल्गुन प्रतिपदा जे शुद्ध द्वादशी दुग्धभिष भेषण पूजन हर्षी दुग्धहार विष्णुद्याशी त्रयोदशीश खीर भोजन आदिती आचरी प्रयोव्रत व्रतांती भगवंत प्रकट होत असे म्हणे तुझ्या इच्छेकृत जन्म घेईन उदरी तुझ्या पोटी कश्यपाच्या ठाई करुण प्रवेश विष्णू राहिले अंश रूप आले आदितीच्या गर्भात स्तुती करीती ब्रह्मादिक यथाकाल होता गर्भासी भाद्रपद शुद्ध द्वादशीस वामन अवतरले आदितीच्या कुशी धारिले बटू रूप तात्काळ अश्वमेघ मंडपात यथाविधी बटुसी पूजित जे इच्छा ते मागावे म्हणत बलीने सत्कारिले वामना आणि मजला न लागे काही त्रिपाद भूमीच द्यावी पाही माझे मागणे फार नाही दान देई बलिराया विष्णू पातला देव कार्यासी वामन रूप धरिले वचनाशी शुक्राचार्य वदला बलिसी दान याशी नच द्यावे बली म्हणले शुक्राचार्यासी वचन मोडावे मानसी सत्वर स्थान भ्रष्ट होशी शापिले दैत्य गुरुने एक पदे भूमी व्यापून दुजा चरणे स्वर्ग समावून न उरे जागा तिसऱ्या चरण त्रिविक्रमे दान स्वीकारते विष्णूचे कपट पाहून असले असुर गर्जन धावून बलीने असुरास वर्जुन रसातळाला जाण्यास सांगितले
बळीने म्हणे ते वामन, कोठे ठेवू तिसरा चरण, पूर्ण करी निज वचन, ना तरी भोग नरक यातना. बली म्हणे जी वामना, मम मस्तकी ठेवून चरण, तू दान घेई 3 पावले भूमी, पूर्ण असुरांच्या हित करत्या. तव पातला प्रल्हाद, तुवा केला ऐश्वर्य नाश, अनुग्रह तव बली विविश, भगवंताशी बोलला त्याशी बदले श्रीहरी. मी जयावर अनुग्रह करी, त्याची संपत्ती सर्व हरी, पूर्ण खून हे जाणावे. सतुलात मी बलीच्या द्वारी, द्वापार पाल होऊन रक्षण करी. पुढे सावरणे मन्वंतरी, बली होईल इंद्र बापा. मग नमस्कार करुणी विष्णूशी, सवे घेऊन असुरांशी. बली गेला सुतलाशी, प्रल्हाद सवे ते धवा. इंद्रास झाली स्वर्ग प्राप्ती, तेने आंदली आदिती. बलीच्या यज्ञाची पूर्णावती केली शुक्राचार्यांनी, वेद निघाले ब्रह्ममुखातून, ते हैग्री दैत्य केले हरण. प्रभूने मत्स्य अवतार घेऊन केले निवारण संकटांचे. सत्यव्रत करीत असता अर्घ्यदान, ओझळीत आला मत्स्यसान. हैग्रीवास मारून वेद परत आणले, इत श्री गुरु मावली विरचित. संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण अष्टोमध्याय. श्रीकृष्णास वर्ण नमस्तु. एकूण श्लोक 368. तर मित्रांनो, एकूण आपले 8 अध्याय झाले. याच्यात 8व्या अध्यायामध्ये फक्त 368 श्लोक होते. अध्याय 9. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैवस्तवंशीय श्राद्ध देवाने इष्टी केला संतती, उदाशाने परी कन्या झाली इला नामने. तोची पुढे सुदम्यन झाला, सुदम्यन जाता शापित वनात, श्रीतत्व पावता त्वरित. पुरुरवा नामे ख्यात, झाला पुत्र बुधापासून. 1 मास पुरुष 1 मास स्त्री, शापे भोगता झाले. वार्धक्यासी राज्य सोपवान, पुरुव्यासी सुदम्य तपास निघाला. पुनतपाने मनु वैवस्तास, इक्ष्वाकु नृगशयाती दुष्ट. कुशूद्र नरशंत करुष दृष्ट, नभग कवी दशपुत्र झाले. शर्यतांच्या सुकन्याने भेदिला वारुळ, ज्याती कंटकाने तव पाटवायने रुधुराने. फुटला नयन चवेनांचा, स्तुती करून भार्गवांची. शर्यती सुकन्या अर्पी त्यास अश्विन कुमार तारुण्य. देई चवनांशी चवने, दिला सोमपानाधिकार. शर्यती प्रप्रोत्र कृदी, त्याची कन्या रेवती. त्याने अर्पुन बलरामाशी, बद्रिकाश्रमी तो गेला. नभभागाच्या पुत्र नाभागास, वाटणीत मिळाला वृद्ध बाप. पितृआज्ञे नाभाग, गेल्या यज्ञास तेथे धन दिदले रुद्राने. नाभाग पुत्र अमरीश, आचरी साधन द्वादशी व्रतास. विलंब होता दुर्वासास, पारण केले तीर्थाने. दुर्वास कृत्या लावली अमरीशा पाटी, तव सुदर्शन लागले दुर्वासा पाटी. धरावे अमरीशाचे पायाशी, भगवंत वदले दुर्वासा. निज भक्तांचे धरिती पाय. चक्र सुदर्शन शांत होय, दुर्वास भोजने तृप्त होय. अंती अमरीश ब्रह्मत्व पावला. वैवस्त मनुचे शिंकेतून इक्ष्वाकाचा जन्म झाला. त्याच्या वंशी मादांतास कन्या 50 झाल्या. सर्व कन्यांनी वरिले सौरभीस. वृद्धपणी त्यास विषय हव्यास, अगत्य सांगणे सेवकऱ्यास. सावध असावे निरंतर, मादांतांच्या वंशात. सत्यव्रत निशंकू नामे विख्यात. स्वसामर्थ्य संदेह स्वर्गात, त्यास विश्वामित्र धाडिते. हरिश्चंद्रास रोहित, वरुण कृपेने झाला पुत्र. यज्ञ पशु शून शेपास, विश्वामित्रे सोडवले. राजा बाऊकाच्या पत्नीस, सवतीने दिले विष. म्हणून सगर नाम बालकास, तो करिता झाला अश्वमेघ. इंद्राने यज्ञ अश्व पळवला, सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला. तिरस्काराता मुनीला भस्म झाले, क्षणार्धाता अशुमने मुनीस्तविला. पित्रोद्धाराचा उपाय मिळाला, सगळे यज्ञ पूर्ण केला. अंती पावला ब्रह्मस्वरूप, भगीरथने करता तप. शिवगंगा प्रेम पावत, भस्मास्पर्शता गंगा आप. पित्तर मुक्त झाले सकरवंशीय सोदास, त्याने वनी मारले राक्षस. त्याचे भावाने सूड घेण्यास वशिष्ठास रमास वाढिले. वशिष्ठ शापे झाला राक्षस भक्षी, श्रीसंगी सजनास. तिचे शाप नुपुत्रिक सौदास, त्याचे वंशी खटवांग. खटवांगाच्या वंशी श्रीहरी 4 रूपे अवतारात. पितृवचनार्थ राज्य त्याच्या, सत्यवचनी श्रीराम राक्षस मारिले बहुख्यात. धनुर्भग केला जनक सभेत, शर्पुनखेस विद्रूप करीत. एक पत्नी श्रीराम रावणात करुणी, विभीषणास राज्य द्यानी. राम बसले राज्यास्थनी, एक बाणी श्रीराम करुणी. अश्व महायज्ञ सर्वस्वांचे केले दान, रघुकुल तिला कस शरण. भक्तभिमानी श्रीराम कल्पाग्रामी, योग सिद्ध मोरू. कली अंती वंशाचा तरू, सुमित्र राजा निर्धारू. रघुकुलांचा शेवट, इक्ष्वाकु पुत्र नेमी. वशिष्ठास पाचारी यज्ञ, शापिता एका मागून एक लागुनी. वशिष्ठ झाला उर्विशी पुत्र, जीवनेत्री निमिषांचे स्थान. त्याचे देहाचे बंधनातून जनक उत्पन्न झाला जाण. त्याची कन्या जानकी, सोमवंश आता ऐकावा. बुध इलेचा पुत्र पुरुरवा, उर्वशी लुबदली तया. अग्निस्थाली देती गंधर्व, वेद स्फुरू लागले चित्तात. मंथनातून अग्नी प्रकट होत, त्याला पुत्ररूपी स्वकारित. पुरुरवा केला गंधर्वलोकी, सत्यवती ऋचुकाचा जमदग्नी. त्यास रेणुकापासून भार्गव मुनी सहस्रजूनने वधून. पित्र आज्ञे केल्या तीर्थयात्रे, पितृआज्ञा पालन करून. मातेचा शिरछेद करी, माता बंधूस जिवंत करी. पितेयासी पार्थी भार्गव, सहस्रजनाचे पुत्र 10,000. त्याने कापिले जमदग्नी शिर.
धडात जोडून पितृशिर पितृऋण फेडिले भार्गवाने, पितृरवाचा आयुपुत्र त्याचा वंश धर्मभ्रष्ट, क्षय वृद्ध वंशी अलर्क अनेक वर्ष राज्यभोगी पूर्व्यांचा पुत्र नहुष, इंद्रियांचा इच्छा धरित तेने झाला पदच्युत, यथातीत बैसला सिंहासनी, यथातीस भार्या दोन कुरुपुत्र स्वीकारी, म्हातारपण इंद्रिय तृप्ती नवे जाण, यथाती निर्लज्ज कामहत, पश्चातापे होऊन अनुतप तारुण्य, राज्य देऊन पुरुष वासुदेव चरणी लावून, मनास ययाती पावला उत्तम गती, शकुंतला वर दुष्यंतीसी पुत्र भरत नामे, भारत देशी मरुत तो करी सामतोषी भरद्वाज, दत्तक पुत्र झाला रतिदेव प्रार्थी, ईश्वचरणी दुःख रहित व्हावे प्राणी, तो मायातीत सर्वस्थानी, कीर्ती त्याची भूस्वर्गी, वर्णिले सोमवंशाशी, असतता उत्तरेच्या गर्भाची, ब्रस्ताच्या आघातांशी, श्रीकृष्ण रक्षिले तुझराया, यदूपासून 46वा वसुदेव कृष्ण पिता जाणावा, स्वतः परमात्मा अवतारला मनुष्यरूपी भूमीसी, दुष्टांचे निर्दालन करण्यात, संत सजनांचे पालन करण्यात, धर्मस्थापना करण्यात अवतारे श्री हरी युगायुगी, इत श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे नवम अध्याय श्रीकृष्ण पर्ण नमस्तु. एकूण श्लोक 410. नवव्या अध्यायात 410 श्लोक होते. अध्याय 10. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्य भारांक्रांत झाली भूमी, तेने ब्रह्मस्तवे विष्णू लागून, मी अवतारून शिती लागून, माया शेषासह विष्णू म्हणे, वसुदेव देवकी विवाहात बैसले, दिव्य रथात आकाशवाणी, कंस ऐकत भगिनींची वदया सिद्ध झाले, वसुदेव विनवी कंसासी, इचे संतान अर्पण तुझसे करुनी, धन्य त्या धृतमासी, साही पुत्र मारिले, कंस दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशस करून, कंसा प्रतिभिवून यादव गेले देशोदेशी, देवकीचा 7वा गर्भ नेमस्त योग, माया स्थापी, रोहिणीच्या उदरात संघर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मला, अवतार घ्यावा भगवंत प्रकटले वसुदेव हृदयात, तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला, श्रीकृष्ण कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण मासी वद्य पक्ष तिथी अष्टमी मध्यरात्र सर्वात वाशी प्रकटला, वसुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई दुभंगन, यशोदे पाशी बाळ ठेवून उचलून घेतली महामाय, कन्या घेऊन आला परत, देवकीचे वेसुंगी तिला ठेवत, आपोआप झाले पुन्हा बंदिस्त द्वारे, अरगळा कड्या कुलपे महामाया, रुदन करी कंस आला झडकरी, कन्येसी फिरवी गरगर करी, तवती आकाशी झोपला, मने तुझा वध करणार, वैरी उपजला पृथ्वीवर, तेने कंस पश्चाताप जर्जर मुक्त केले, वसुदेव देवकी ऐकून मंत्र्याचे कथन, कंस धर्मोच्छाद मांडून, ऋषी संतास पिडून, स्वनाशास सिद्ध झाला, यशोदसी झाला पुत्र, घरोघरी प्रकटली मात, जन्म उत्सव केला थाटात, नंद गौरवले सकळजण, वार्षिक कर भर वयासी, नंद आला मथुरेशी, वसुदेव भेट घेतली तळाशी, म्हणे कैसे नुतळ वाळ, आता परतावे गोकुळाशी, सावध चित्ते पुत्रारक्षी, वसुदेव सांगे नंदासी, निरोप घेती परस्परांचा, सुस्वरूप धरून पुतना कंसांगे आली, नंद सदना नंद लालास करिविता, स्तनपाना तात्काळ झाली ग्रतपान, कृष्णाचे घडले अंगस्पर्शन, व्रजवासे यांनी केले दहन, पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा, संकटातळी निजविले कान्यासी, वातरूप असुर त्यात प्रवेशिताना, पदघात करता गाड्याशी, शकट मोडला क्षणमात्रे, कंसे पाठवी तृणावतास, आकाशनेई कान्यास, कृष्ण आवळी त्या कंठास, आपटीला भव्य शिळेवरी, न्याहाळिता मुख सुंदर नंदकुमार, जांबाई देई सत्वर, मुखात दिसता विश्वदर्शन, चराचर नेत्र मिटले जननीने, विश्वदर्शन पाहिले, गंगाशर येता व्रतात, गोठ्या माझी एकांतात, करल्या नामकरण संस्कारात, उद्धव पुत्राचे नांदानी, कृष्ण ध्यानी अखंड वृत्त, घराण्याचे मीश करून येती, कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या अविचल भक्ती, नंद यशोदाच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मी पती तया संतोषवती, नाना परी करवी यशोदा, स्तनपान मध्येच काना सोडून, पाहू गेली दुग्ध ऊन, कृष्ण माट फोडीला उखळी, बांधुनी कृष्णाशी कार्यार्थ गेली गृहसी, कृष्ण आला परम दारी परसदारी, या मुलार्जुन वृक्ष देते, तैसे हे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते, यक्ष कुबेराचे अस्ति पुत्राक्ष, नळ कुबेर मणिग्रव, यौवन प्रमत्त झाले फार, जलक्रीड्या स्त्रियांसह सुंदर वस्त्राचेही नुरले भान, नारद शापे भाले वृक्ष, वृक्षांशी कृष्णाचे पदस्पर्शन होता, वृक्ष उन्मूळ सिद्ध दोन प्रकुटन झाले, नतमस्तक मुकुंदापुढे समस्त गोप जन्मले, उत्तपात विचार करू लागले, सर्व सहपरिवार निघाले, मग पातले वृंदावन, वत्स रूप धरुणी दैत्य येऊनी मिसळा, कळपात
पाय धरुणी फिरवले मस्तक कृष्ण आदळी भूमीवरी बकासूर गिळीला श्री मुरारी दाह होता टाकीला बाहेरी कृष्णाने चंचू धरुणी करी उभे फाडिले बकासूर ते वन गरमनाथ केली आयता पुढे गोमटी वासरे चालती हास्य विनोद गोपाळ चालती देखिली अजगमर रूप गुहा वत्सासह रिगाले मुखाधिपती तरी कृष्ण वाडे कंठ अजगरी प्राण निगता अतिदुस्तरी अघासूर सदगती पावला गोपाले यमुना तिरी सर्वांनी उघडला शिदोरली गोवत्स शोधया गेला हरी ब्रह्मांनी सर्वांनीच लोके सर्व रूप धरी हरी पाहे विश्व निर्माण करी मने लीला अत्यर्क खरी ठेवा माथा चरणी ब्रह्म करुण स्तवन तुझ्या सगुण रूपाचे मने जाण्या समर्थ कोण कृष्णाने गेल्या स्वस्तानी कृष्ण सकळा करी पूर्ववत भोजन केले गोपसमोर सायंकाळी घराघरात आगासूर वृत्त गाजे श्री बलरामाच्या इच्छापूर्ती गोपाल केले तांडवनाप्रती रासभास वृक्षावरी आपटी धेनुक उद्धरले हले धान प्याले डोहातील विष जल पिता मृतप्राय झाले सकल अमृत दृष्टीने पाहता नंद वाळ जीवित होय गोप गायी सर्व पापांपासून विष मुक्त करी डोहातील उदक कृष्ण उडी घाली जलात त्यास नाग विळखा घाली कृष्ण फुगवी आपला देह फणी वर्षे नाचे वसुदेव आज्ञा घेऊन श्रीपुत्रा सह कालिया गेला रमणक द्वीपी तव ती द्रावगी सोबरीच्या अनुच्छेदाने मासे खाल्ले गुरुडाने भक्ष प्रमोदाने मृत्यू शाप दिदलासे प्रलंब कपटे मिसळी गोपात कुरुघोडीचे खेळात त्याने पळविला बलरामास पावला मृत्यू मुष्टी प्रहारे गायी गेल्या गुंजुनी त्याने शोधी नीलमणी हाका मारी हरीची वाणी हंबरत आल्या गायी धावुनी तेवढ्यात वनवा पेटला श्रीहरी म्हणे नेत्र झाका अग्निसारा त्याने गिळला ईश्वर कळीला गोपाळाशी भावे करता भगवत भक्ती भक्तावरी नाना संकटे येती तीही धरावे धैर्य चित्ती रक्ष समर्थ जाणून वर्षा ऋतूच्या समुद्रकाळी वनात क्रीडितसे वनमाळी सवे राम आणि सवंगडी थाट चरती गायीचे सुखदैशा शरद ऋतुत 99 प्राशानदी महोत्सव होत नगर ग्रामे समुद्र होत नित्य समुद्री गोकुळा श्रीकृष्ण करिता वेणू वादन मोहित होते अंतकरण म्हणे धन्य वेणू आमाऊन गोपी सांगती परस्पर कृष्ण द्यावा आपला पती गोपी कात्यायिनी व्रत करीती विवस्त्र उतरल्या जलांतरी तेने वस्त्र श्रीहरी घडिले देव हेलन म्हणून नमिला नंदनंदन म्हणे मनोरथ करुण पूर्ण जावे आपल्या घरोघरी रामकृष्ण आणि गोपाळ गायी चारता गेले दूर माद्यानी म्हणती गोपाळ श्रुदा शांतीचा उपाय करा अनुग्य मागी यज्ञ पत्यासी आणिले चतुर्विध अन्नासी हरी आशिष देई साधविसी श्रुदा शबविली गोपाची इतश्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमाध्याय श्रीकृष्णापर्ण नमस्तु. तर इथे 10वा अध्याय समाप्त झाला आहे. 464 श्लोक आपले झालेले आहेत. तर मित्रांनो आता आपण पुढे 11वा अध्याय ऐकणार आहोत. तर मित्रांनो आता आपण अध्याय 11व्याला सुरुवात करणार आहोत. श्रीमद संक्षिप्त भागवत पुराण हे आतापर्यंत आपले बरेच काही श्लोक ऐकले गेलेले आहेत. तर 464 श्लोक आतापर्यंत आपण ऐकले. 700 श्लोकी आहे श्रीमद भागवत पुराण. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 11. ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नंद महानंदादी गोप इंद्र यज्ञ करीती वार्षिक गोवर्धन पित्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण. सकळ ही धेनू पूजती तृण धान्यादी अर्पण करीती गोवर्धनास प्रदक्षिणा करीती मग परतून येती गृही. इंद्रा कळले वर्तमान आपणा पित्यर्थ न केला यज्ञ त्याने मेघासी आज्ञा करून आरंभला महाप्रजन्य करंगळीवर धरी गोवर्धन गोपाचे करुणी रक्षण इंद्राचा गर्व हरून पर्वत ठेविला. श्रीकृष्ण नंदाकडे आले गोप सकळ म्हणती पुत्र नोये हा परमेश्वर व्रजवासियाचा आनंद पर तै पूजती कृष्णाला. इंद्राने कर्म पाहुनी अद्भुत सिंचले आकाश गंगेचे उदक सुरभीने केला दुग्ध अभिषेक श्री गोविंदाच्या मस्तकी. एकादशी पारणे रात्रीसी स्नानार्थ उत्तरे यमुनेसी नंदास नेला वरुण लोकाशी तेथून आणला श्रीकृष्ण भाव जाणूनी गोपांचा दयावंतांनो दाविले निजरूपा. जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा नित्यसिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेच्या रात्री सका वाजवी बासरी आल्या सकल गोपनारी घरी परता सांगे कृष्ण त्यांना न साहे वियोग कल्पना. मने तव पदी आलो शरणा एकुनी करुणा वचना झाला रममान गोपी सव तेने गोपींना झाला अभिमान. म्हणून झाला अंतर्धान वीर दुःख द्यावे दारुण निश्चयले पुरुषोत्तम. तेने तन्मय गोपीजन करीती हरी लीलांचे स्मरण भ्रमिष्ठा ऐसे करीती भाषण
काननातील वृक्षस्ववे सकळही मिळून गोपी कृष्णा शोधती व्रणप्रांती चंद्र लोपता वाळवंटी मग येऊनी बैसला कृष्णा धुडुनी थकल्या नारी विरहा नल जाली हृदयांतरी सहज गती तै सुंदरी विरह गीता कृष्णार्थ गोपींचा ऐकता विलाप प्रकट झाला मदनाचा बाप पितांबरधारी वैजंती धृत प्रभा फाकली दशोदिशी भक्ती करीते निरपेक्ष प्रेम मजला न फेडावे त्यांचे ऋण भक्तांचे ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेम मजवरी ऐसा करुणी गोपींचा गौरव महारास करी केशव दोन दोन गोपित केशव विदुलिते सम तळपत असे केले परश्री सेवन हे तो धर्म विरुद्ध वर्तन परी जेथे ईश्वर करुणाघन तेने न प्रवेशे धर्माधर्म गोपींच्या भतरांना घरोघरी सनिध भासला आपुल्या नारे पहाटे आपापल्या घरी गोपी परतल्या कृष्णांगे मुक्त गोपी गेले अंबिकावनात त्यास गिळू लागला अजगर तेथे तो अंगिरा शापे त्रस्त श्रीहरी स्पर्श झाला मुक्त शंखचूड कुबेराचा सेवक गोपीस घेऊन चालता पळत कृष्ण ठार मारुनी त्यास दिव्यमणी धिंदला दादांशी गोधन घेऊनी चक्रपाणी चारावया जाई दिवसावनी वियोग विसराया विरहनी मिळून गाती युगल गीता श्यामल कांतीचा तो वन माळी गजराजा समा क्रीडा करी सायंकाळी येते गोकळी देत आनंद चंद्र समा महादैत्य वृषभासूर येता कृष्णांच्या अंगावर प्राण घेई आपुटुनी भूमीवर अरिष्ट अवघे निरसिले कंसे पाचिरले अक्रास म्हणे आणावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर्योगास बेत सांगितला व्यूहाचा अश्वरूपी केशी येत किंकाळण्याने गोकुळ भयभीत श्रीहरी घात घाली त्या मुखात श्वास कोंडून मेला तो व्योमासूर मिसळी लपंडावस चोरून लपवी बालकास कृष्णे बळीची धरुणी त्यास गळा दाबुनी मारले अक्रूर येता गोकुळात रामकृष्ण घाली दंडवत भाव ओळखुनी हृदयात तया अलंगी श्री अच्युत ऐकुनी कंसाचा विचार रती बैसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तीरी रामकृष्ण जळा माझे दिव्य दर्शन होता निर्ले देह भान अक्रूर हात जोडून स्तुती करी भगवंतांची अनंत रूपे अनंत नामे तुझ कल्पिते ज्ञानी महात्मे परी तुझ मने मनोधर्म त्यांना काही भासेना तुझे शरण मी सर्व भावे कल्याणाता जी करावे कृपा करुणी मज रक्षावे शरण शरण भगवंता रथ उपवनाशी थांबला अक्रूर कंसास निरोप दिदला मग नगरी प्रवेश केला श्रीलीला अवताराने रजकांचे मस्तक उडवले क्रोष्टी यास सायुज्य दिले माळी याचे मनोरथ पुरवले श्री जगदीश्वराने वाटी चालता भेटली त्रिवर्का तिने उट्या लावती रामकृष्णा कुब्जेचे शरीर झाले समा कृपा करीते गोपाळे धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडिले क्षणात कंसाने होऊनी भयभीत मोल उत्सव पारंभला कवलया पीड हत्तीला माहूताने कृष्णावरी घातला माहूत व हत्ती निर्दाळीला गजदंते श्रीहरीने चानूर म्हणे रामकृष्णासी कृष्णा तू खेळवे मजसी बलदेवे मुष्टकासी मलयुद्ध खेळावे मुष्टिक कुटास बलरामाने ठार केले ठोशाने प्राण घेतले पद्मनाभाने चानूर शल तोषलाचे श्रीहरीने कंसास वधूनी स्वसारूप्य देऊन माता पिता मुक्त करून चरण वदले रामकृष्ण हे माते हे पित्रासी ऐसे मनिता परमानंद वसुदेव देवकीचे चित्ता नंद गोपास निरोप देता जड अंतकरणे ते गैवरल्या पाचवरुणी गंगाचार्या पुत्राचे द्विचोचित संस्कार कार्या वेद केला अनेक आर्या शिकवी सांदीपन दोघासी गुरुपुत्र अनुनी यमपुरातून गुरुसी दिदला गुरु दक्षिणा म्हणून गुरूंचे श्री गुरूंचे अनुमतीने जाण मथुरेशी आले उत्तम श्लोक उद्भवा त्या गोकुळी जावे नंद यशोदेच्या सात्वन करावे कृष्ण आठवण करी तसे सांगावे मनमस्का गोपींना उद्भव येता नंदा घरा मथुरेचे कुशल विचारी गोकुळी येईल का श्रीहरी नंदपुसे उद्वाते उद्धव बोले मधुर वचन कृष्ण तुमचे करीतो स्मरण अभिष्ट पूर्वीला येथे येऊन परी हृदयी नित्य जाणावा गोपी पुस्ती उद्वासी आम्ही आठवतो का कृष्णासी तव भ्रमर आला तयापाशी गोपी गाती भ्रमर गीत मी सर्वात्मक सर्व ठाई माझी आठवण अंतरपाई माझा वियोग तुम्हा सी नाही निरोप सांगे कृष्णाचा संतोष होनी गोपीचे मन उद्धवाला मथुरा भुने देवुनी नंद यशोदा उपासने वर्ण गोपी भक्ती श्रीकृष्णासी कुब्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पुरवून इच्छित वर देऊन उद्वासह घरी आले हित करण्या पांडव आपण हस्तिनापुरी जावावे खुशाल जाणून यावे अक्रूरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहून प्रभाव धृतराष्ट्रादी राखीत वैरभाव कुंती विधुर निवेदी मनोभावे अक्रूरास हस्तिनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णाशी पुत्रन प्राप्ती प्रति अंतिम मत्व धृतराष्ट्राशी तेने हितोपदेश न रुचे त्यासी दुस्वास करीती पांडवांचा इत श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्री भागवत महापुराणे
एकोदशोऽध्याय श्रीकृष्णार्पण नमस्तु. एकूण श्लोक 517. अध्याय 12. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कंसाचा जरासंध श्वशूर 17 वेळा चाले मथुरेवर. रामकृष्ण सैन्य वधी स्थवर त्यास प्राण देती. काल यवन करणार स्वारी कृष्ण निर्मिली द्वारकापुरी. प्रजानन येऊन नगरांतरी निशस्त्र एकटा निघाला. काल यवन पाठलाग करी. तै कृष्ण शिरे गुहे माझारी. तेथे निद्रिस्तास यवन लात मारी. तेने भस्म झाला क्षणी. निद्रिस्त पुरुष मुचुकुंद त्याची होता चिर निद्रावर. त्याचे पुढे प्रकटला श्रीधर. अविनाशी भक्ती दिली तया मुचुकुंद केला बद्रिकाद्वारी. रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी. अविनाशी भक्ती दिली तया मुचुकुंद गेला बद्रिकाद्वारी. रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी. जरासंग वनवाला वितागिरी. दोघे आले द्वारकेत. रेवतीने वारिले बलरामासी. कृष्ण वरावा वाटे रुक्मणीसी. वरावे हरुनी मजसी. श्रीहरीचा संदेश दूता करवी. दूतास बसवून रथात विदर्भपुरी पाथले अच्युत. वैदर्भीस समाचार देता दूत. पूजले रामकृष्णा भीष्म कामने. रुक्मणी येता देवी मंदिरात. तिला बैसवणी रथात. राजांचा करून निपात. रामकृष्ण निघाले तेथून. शिशुपालादी राजे करता चढाई. पडता तया भुई थोडी होई. पळून गेले सकळ लवाही. रुक्मी विद्रूप गेला कृष्ण. रुक्मणी पुन्हा न गेला कुंडनपुरा. बसविले त्याने भजकुटपुरा. भीमकी कृष्ण विवाह खरा झाला द्वारका नगरीत. रुक्मणी कृष्णांचे ते धन. नाम त्यांचे प्रद्युम्न. पूर्वीचा तो काम जाण. रती पत्नी असे त्यांची. शब्रासुरास वधिले. दोघे द्वारकापुरी आले. सर्व आश्चर्यचकित झाले. सांगता वृत्तांत नारद. सूर्य संयमतक अर्पी. सत्राजितास सिंहाने मारिले प्रसवनास. जांबवंती मन्या सह अर्पी कृष्णास. जांबवान ते धवा कृष्ण सत्राजिता मनी देऊन. मिथ्या आळ घालवून सत्यभामा अर्पी देवा लागून. होण्याचा लक्षण अपराधांचे. लाशा गृही मारले. धर्माधिक द्वारा गेले. कृष्णाधिक द्वारकेत चोरीला. संयमतक शत्वध्वनाने ते वना. श्री यदुराज येता द्वारकेसी. शतध्वा मनी देई अक्रूरासी. चक्रपाणी वधी शतध्वासी. मनी दाखवी अक्रूर. पांडव भेटी इंद्रप्रस्था. यादव राज आला सत्याकी समता. कलिंदीस दाऊन निज रूपावरिले तियेसे कृष्णाने. मित्रविंदीचे केले हरण. सत्यासपणात जिंकून लक्ष्मणा. भद्रा स्वयं हरी जान. पाणी ग्रहण करी हरिराना. भूमिपुत्र नरकासुर त्याशी धावून. यमपुर 16 सहस्र नारी स्वीकार केला श्रीकृष्णाने. अमरावतीत जाऊन. आदितीस कुंडले देऊन. पारिजात उपवनी लावून. 16 केला कृष्णाने. बैसला रुक्मणी मंदरी. कामज वरिले म्हणे श्रीहरी. श्रेष्ठ क्षत्रिय असताधरी. रुक्मणी पडे धरणीवर. तू सर्वांचा अंतर्यामी. तुम्हासी म्या वारिले म्हणून. सावध होता भीष्मक नंदन. बोलली मुकुंदांचे बहिणीचे प्रिय करण्यास. रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास. नाथ रोचना दिली अनुरुद्धास. जो पौत्र रुक्मणीचा रोचनांचे मंगल सोहळ्यात. रुक्मी राम खेळे धूत न जिंकता जिंकलो मनात. यास्तव बलराम वधी त्याची बळीचा पुत्र. बाणासूर कन्या उषा त्यांची सुंदर सखी. चित्रलेखा काळी चित्र. उषेच्या स्वप्नात वल्लभाचे गगनपत्नी आणून. अनिरुद्रास उषेस भेटवी अंतपुरात. नागपाशे बांधिले अनुरुद्रास. बाणासुराने ते धवान. अर्धा करवी कळता वर्तमान. बाणासुरा अव्यनी. रामकृष्ण बाणी घालून लोटांगण. कन्येसह वोळविले यादव कुमारासी. दिसे कुकुरलास. कोण तू विचारी कृष्ण त्यास. भोगत असे पाप फलास. स्वदान ग्राही मी नूप असे. सत्पुरुषाचे थोडेही धन. आपण करिता हरण 10 पिढ्यांचे अधपतन. उपदेशी कृष्ण पुत्रासी. बालमित्रांना भेटाया कारण. बलरामे केले गोकुळ गमन. सर्व आठवी प्रेमळ कृष्ण. एकमेका पुस्तिक्षेम प्रौढ संदेशी कृष्णाला. मीची वासुदेव जगी एकाला. शीघ्र शरण यावे मजला. अथवा सिद्ध हो युद्धासी. श्रीकृष्ण गेला चालून. पोंडुक मस्तक केल छेदन. काशी राजाने उडवून त्याचा पुत्रही जाळीला. द्विध मित्र नरकासुराचा पेटला. सूड घेण्या मित्र वाचा. रामे करिता प्रहार मुष्टीचा. मरून पडला भूमीवर. सांबाने लक्ष्मणा करता हरण. कौरवाने केले त्यांचे बंधन. शिष्टाईचा उपास करून अंतिशरण येतो कृष्णाग्रजा. लक्ष्मणा अर्पले सांबाला. वरदक्षिणा आयेर अर्पिला. अंधन घेऊन सवे कोमल बलरामा. आला द्वारकीपुरी. गृहस्थ धर्माचे आचरण. कैसे करीत असेले कृष्ण. पाहावया कृष्णाचे विधान. नारद आले द्वारकाभूनी. नारद हिंडे घरोघरी. श्रीकृष्ण त्यांची पूजा करी. प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी. कार्य चालली भिन्न भिन्न. कृष्ण लीला पाहून नारदाने केले गमन. चित्त भगवंत चरणी ठेवून. करी विचरण त्रैलोकी.
श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय असते. श्रोतीय दूत निरोप सांगे यदुराया, जरासंग पिढी राजासी, धर्म करीतो राजसूय. निमंत्रण आले नारद राय, कोण कार्य करावे अगोदर. उद्वासी पुसे श्रीकृष्ण, उद्धव सांगिता ऋषिकेशी. प्रथम आले इंद्रप्रस्थी, राजसुयज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधन्या. कृष्णाशी म्हणे धर्मराज, करणे आहे ऋतुराज. जिंकुनी पृथ्वीचे राज्य, द्रव्य मिळवा म्हणे सखा. चारी बंधू राजाशी, जिंकती अपार द्रव्य मिळविती. कृष्ण द्वन युद्ध खेळविती. जरासंग भीमसेनाचे, भीमाने पाडला मगधाधिपती. सहोदरा बैसवले राज्यावरती, बंदीखानी होते नृपती. मुक्त केले श्रीकृष्ण, त्यांना भगवंत दर्शन घडता. नयन मनोरमे घालिता लोटांगण, अद्भुत समाधान पावले. बंदयुक्त होताची राजे, विनविती भगवंतता. तारा आपुल्या चरणाते, ऐसे देई कृपाधान. सहदेवा करवी करुण गौरव, उपदेशनी बोळविले सकळ. भीम अर्जुन सह केशवाले इंद्रप्रस्थासी. कृष्ण आज्ञे धर्मराज, प्रारंभ करी यज्ञराज. अग्रिपूजी यदुराज, देणे निंदी शिशुपाल. कृष्ण सोडी सुदर्शन, केले शिशुपालाचे क्षीरछेदन. तेज निघता देहातून, कृष्ण स्वरूपे मिळाले. यज्ञ होता सुसंपन्न, मय सभेत आला दुर्योधन. भूमी वाजळ संभ्रमालोगन, लज्जित झाला कौरपती. निर्यादवी पृथ्वी करण्यास आरोधनी, पशुपतीस द्वारकापुरीस गेले त्रस्त. शिशुपाळ मित्र शाल्वने, युद्धार्थ युद्धा येता प्रदुमन. गदा प्रहर करी द्युमन, माघारी रथ वळवून. रक्षिले दारुका पुत्राने, परतून आला रणांगणी. यादव सेना विध्वबानी, प्रदुमने शरसंगान करुणे. शिर उडवले यदुमनाचे. श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात करत. परत येताच रणांगणात सुदर्शन शाल्वा वर सोडत. मस्तक केले धडा वेगळे, मातुलीये विधुरथ. तंत वक्रत त्यांनी घेता हाती शस्त्र. श्रीहरींनी करुणी प्रहार, वदियले दयासी राम करी तीर्थाठान. सूत रोमहर्षण करी अवमान, केवळ दर्भस्पर्श करून हरीला प्राण तयाचा. येता पर्वणीचा दिन, रामे होळला हल टाकून. मस्तकावरी प्रहार करून तात्काळ मारला वल्वल. सांगुनी दुर्याधन भीमासी, न खेळावे गदा युद्धासी. राम पातला नैमशरणासे, ऋषीस उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्ण दर्शन इच्छाधरी, सुदामा आला मित्रा घरी. त्याशी सागर पूजे श्रीहरी, सांगे गोष्टीच्या हिताच्या. सुदामाच्या वस्त्रातून चिंदीचे मौटेळ काढून, पोहे पाहून चक्रपाणी मुखी घाली एक मुष्टी. श्रीकृष्ण त्यास बोळवीत, सुदामा प्रासादी प्रवेश म्हणे परीक्षा पाहून शत. वैभव दिले स्वर्गाचे साधुनी, सूर्यग्रहण पर्वणी स्नाना येती. अवनी नंद यशोदा गोप गोपुनी, पाहुनी संतोषिती. श्रीकृष्ण मीच सर्वांच्या ठाई भोगता. श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका, गोपी बदल्या रुक्मणी कांता. हृदयी राहो चरण तुझे, कृष्ण पत्न्यासी म्हणे द्रौपदी. वर्णावे पाणी ग्रहण प्रसंगासी, विस्मय वाटे भगिनीसी. वार्ता ऐकता कृष्ण कथा, वसुदेव विनवी. ऋषी प्रती सांगा कर्मनिवृत्तीयुक्त. यज्ञद्वारे भजावा यज्ञपती ऋषी. मोक्ष मार्ग सांगती गोभू. अन्नदान यज्ञ होता संपन्न, गेले घुभू अन्नदान. नंदकादिकासी निरोप देऊन, यादव परितले द्वारकेसी. वसुदेव वदले रामकृष्णाशी, आपण स्वामी चराचरासी. घेऊन यावे मृत पुत्रांसी. देवकी विनवी निज पुत्रा. रामकृष्ण सुतलात जाऊन, आणिले पुत्र बलीपासून. देवकी मातेसी सोपवान, स्वलोकी गेले ते कृष्ण कृपे. त्रिदंडी संन्याशी रूप घेऊन, अर्जन करी सुभद्रा हरण. बलराम उठता खवळून, शांत केले श्रीकृष्णाने. श्रुतदेव बहुलाश्वाचे घरी, एकाच वेळी गेले श्रीहरी. द्वाना देऊन गती दुर्धरी, परतून आले द्वारकेसी. जीवसे लागून जन्म मरण, यासी माया मूळ कारण. म्हणून बसता हरिचरण, तेने निरसे संसार. सत्य ब्रह्माचे अधिष्ठान, त्यावरी झाला जो भ्रम. तेथे जग झाले निर्माण. सनंदन सांगे श्रुतिवचन, ज्याच्या शिरी ठेवून हात, तो तात्काळ व्हावा भस्मसात. वृक शिवापाठी लागत, हात ठेवण्या मस्तकी. मोये पडला वृकासुर, ठेवी स्वशिरी. कर भस्म होताची सत्वर. शिव झाले संकटमुक्त, वंदन करुणी ब्रह्मा ते. निंदून शिव शंकरा ते, लाती विष्णू वक्षस्थला ते. विष्णू श्रेष्ठ ठरवी भृग. मृत बालके सज्जनांची, जीवित दिसी त्यासी. पुरविले प्रजा मनोरथासी. धर्म स्थापिला कृष्णाने. प्रदुमन्य पुत्र अनुरुद्ध, त्याचा सुत व्रजनाभ. याची राहिला शेष, होता नाश यदुकुळाचा. धर्म रक्षवया अवतार धारण केले. लीला शरीर, त्या हरीचे चिंतता चरित्र. कर्मबंधन तुटसे, इत श्री गुरु माऊली विरचित. संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वादशोध्याय. कृष्णं पर्ण नमस्तु. एकूण श्लोक 595. अध्याय 13. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कराय भूमार हरण, मारिले बहु दुष्टजन. यदूंचे व्हावे निर्दालान, कृष्ण विचार करी म्हणे. मुनींनी दिला शाप, होईल यदुकुळाचा नाश. सकळ ही जाणतसे श्रीकृष्ण
तरी अनुमोदन कूळ नाशा सर्व साधनात उत्तम ऐसा जो का भागवत धर्म त्याचे करवावे श्रवण वसुदेव विनती नारदासी पूर्वी नेहमी राजाचे सत्रात नवयोगी कथती धर्म भागवत तोची धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धरावा दृढ भाव तदुपदिष्टे मार्ग ठाव ईश्वराचा पावजे प्रेम रजुनी बांधले पाया म्हणून सोडता न ये हृदया ऐसा जो भक्त राया तोची जाना भागवतोम सद्गुरुसी जावे शरण तोष वावे करून सदाचारण सकळ आसक्ती सांडून करावी नम्रता दया मैत्री गुण कर्माने मलिन चित्त तीही भजावा भगवंत तेने होऊन शुद्ध चित्त होई प्रकाश ईश्वरांचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदयी ध्यावून चिन्मय मूर्ती कर्मबंधनातून शिटजे निशिजाचे सर्व कर्म अपिरता देवांसी भगवंतांचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतरले नरनारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताच्या अवतार हंस दंत सनत कुमार ऋषभ हैग्री मत्स्य सुकुर कुर्म हरी नरसिंह वामन भार्गव श्री रघुवर कृष्ण बौद्धगी कल्की होणार युगायुगी होतात अवतार धर्मरक्षणा करणे जे ईश्वरांसी न भजती वेद निषिद्ध यज्ञ करीती पशु हिंसा उदरांती करीते ते पावती अधोगती धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ म्हणून धन असता अनुकूल धर्म तेने जोडावा पित्तर देव ऋषी यांचे ऋण प्रत्येकाशी परी ते ऋण न भक्तांचे जो स्वामींच्या शरणांगत ब्रह्मादिक स्तुती करून मंती केला भूभार हरण प्रभू आता वैकुंठ येऊन सनात करा अम्मासी यावरी बोलले भगवंत यादव कुल झाले उन्मंत यांचा करुणी अंत येऊन मी निजधामा यदुवृदाना म्हणे कृष्ण मोहोत पात कूळ नाशाचे लक्षण प्रभासी करून स्नानदान निवारी घोर संकटा धन्य उद्वाची दास्य भक्ती त्यावरी कृष्णांची अत्यंत प्रीती मने नेई तव धामा प्रती तुझीच सेवा केली श्रीकृष्ण मने बा उद्वा त्या त्यागता भूलका कलियुग येणार देखा त्वा व्हावे भक्ती मद भक्ती प्रचारक 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे अग्नी चंद्र रवी कपाते यांनी अवधूता बोधविले अजगर पतंग भ्रमर मधमाशी मधुकुर मत्स्य मृग प्रिंगला सागर आत्मराज राम जागवती सकळ देह धाऱ्याचा मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्मराम त्याशी करुणी स्वसमर्पण वामे रममान त्या संगे कन्याका सर्प बालक कुरर भिंगुरटी उर्ण नाभी कोळी इशुकार शरकार या 24 गुरूंनी थोर स्वदेह हा परम गुरु नरदोहाची होता प्राप्ती अवश्य करणे भगवत भक्ती भजन कराया एक युक्ती गुरु पाय सेसावे जीव परतंत्र जोवरी ईश्वरांचे भय तोवरी म्हणून विवेक करावा निर्धारी आत्मरूप जाणाराया यावरी पुस तसे उद्भव जीव किमर्थ झाला परतंत्र आणि गुणांनी होता बद्ध मुक्त कैसा होईल विद्या अविद्या माझी शक्ती त्या जीवांना बंद मोक्ष करीती विद्ये पावजी मोक्ष प्राप्ती आणि बंधन अविद्येचे धन असून न केले दान की वाचा असून न घेतले नाम की माझे न केले लीलावर्णन वृथा जन्म मूर्खांचा माझे भक्त कृपाळ असती आपले सत्कर्म नुचिरती अखंड धरती सेवावृत्ती हीच लक्षणे आणि माझे संत जन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चहुयुगी समान म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण साधन हे सतसंग मीची आत्मा सर्व देही त्या मज एकाशी शरण येई मजसी भजता भय नाही उद्वा सांगे भगवंत प्रथम ओंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरु संती भाव ठेवावा उपवास हृदयस्था करावा निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी सर्व गुण भावे भजसी मीची प्रियत्वाची अंतिम गती मीच आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथे इतर साधने न सरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती वाचून वृथाशी न चित्त लावी माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाहे सर्वाभूती आणि पाहे आपणात अनिमा महिमा लघिमा प्राप्ती प्रामाक्य ईशिता वशितानी कामावासीयता अष्टसिद्धीसे मी आधार अनिमित्व मनोजव दूरश्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छा मरण अपराजित त्रिकालज्ञ दूरदर्शन परमन ठावे या शुद्ध सिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्यामजही न करावे गंती असंख्यात माझ्या अस्थिविभूती जैसे परमाणु धुलीचे सांगो एक गुज उद्वा मीच आश्रया सर्व भावा गुण श्रेष्ठ मी सर्व गुणावा जे मी असे सर्व रूप अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम क्रोध लोभ स्नेह भूत मात्राचे प्रियतम करणे सर्व वर्णांचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान अतिथी पाळावे नियम दुःखी मदभक्तांचे अर्पिधन त्यावरी प्रसन्न मी सर्वदा देव ऋषी पित्तर भूते यांना मानून माझी रूपे यांना भजावे नित्य निक सर्वंपन मज ठाई माझा भक्त जो विरक्त ज्ञानभक्तीने अलंकृत माझा भक्त निरपेक्ष तो सर्वाहून श्रेष्ठतम एक नाम स्मरण विनाविन कलिंतन घडे कर्मसाधन यास्तव भावे करिता कीर्तन देह भेटी भगवंता ज्ञानाचे एका अंशे
पुरुषार्थ सिद्धी जैसे प्रकाशे अन्य साधन न थुके, जैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वाहून जो सात्विक गुण संपन्न, त्यासी बोली जे संपत्ती मान गुण दोष दृष्टी हा दोष जान, गुण दोष न पाहणे गुणायाची ज्ञान जे गुरुपदेशानुसार, त्याचे चिंतन करावे वारंवार सद्भक्ती धरिता, मनी दृढ येरी अंतरी सुखावे, जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती, जीव पावे आत्मस्थिती, धर्म हाची सर्वोत्तम निष्काम भावे, भगवंत भजताशी कडे वेदार्थ अथवा भजावा श्री गुरुनाथ, जो का स्वयं भगवंत सूक्ष्मपणे पाहता, दोनची तत्वे तत्वता, पुरुष प्रकृती ही व्यवस्था, यास्तव प्रश्न उद्भवाचा, ज्याशी वाट हित व्हावे तेने सद्गुरूंशी शरण जावे, अवमानित हा देह की जे ममत्व यावरील सोडून, पीडिता दुर्जन वाघ बने, शुद्ध मना शांत बले, जेने सहज सामर्थ्य जया बाणे, ऐसा विरला असे भाव उद्वा, तव चित्त माझे ठाई करी प्रविष्ट, बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त, सर्व परी जया साधने परमार्थ, तेने अर्था मानी जे अनर्थ, अर्थ झाली आसक्त, घात निश्चित साधकांचा सर्वाहुनी श्रेष्ठ, धाम माझे वैकुंठ, तेथे येती माझे भक्त, माझी भक्ती करून या सकळ लोक मीची केले, मीच सकळ व्यापिले, ऐसे जया ज्ञान झाले, तया मीची सर्व रूप, जय चित्त हाये प्रसन्न, इंद्रिये पावती उपशम, मन अनासक्त, देह भय शून्यते, सत्वगुण प्रकटला, कामना रही, स्वकर्म वरी केले, मर्दपण त्याची कर्म सात्विक जाण, तेनीची होय मतप्राप्ती, उर्विशीच्या विरहानली, पुररवा बहुतळ मळी, चित्त येता शुद्धीवरी, झाला विषय विरिक्त, जैसे ज्याची संस्कृत भय, तेने करावा संत प्रदाश्रय, तेने पावजे निर्भय, लीलया तरी ज्या भवसिंधू, श्रीकृष्ण मने उद्वा लागून, एका प्रेमाविन उपचारशीन भावे, अर्पिता जळ ही जाण, मी संतोषी जगदानी, कर्म कत्यासीची फलप्राप्ती, तीच प्रेरक अनुमोदका, प्रतिसाह्य करतास ही निश्चिती, तीच फलप्राप्ती जाणवी, उद्वासी सांगे भगवान, सर्व विश्व हे ब्रह्मापूर्ण, यातील भूतमात्राचे दोष गुण चित्ती नानावे, कदा काळी जो मदभक्त अनन्य शरण, त्याची करी मी संरक्षण, हाती घेऊन सुदर्शन, विघ्न निवारण मी स्वतः करे, सकळ मंगळांचे आयतन, ते बाप्पा भगवंत हा भागवत हा धर्म, श्रद्धेने करीत आचरण, मर्त्य मृत्यूसी पार करी, श्रीकृष्ण निरोप घेऊन, उद्धव पाथला भद्राक्षमी, प्रवीण होऊन भागवत धर्मी, अंती पावला हरिगती, यादव येता सागर तीरी, तेथे प्रशाती वारून, अरेक एकमेका ताडी, ते मरण पावले कित्येक, एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन, अश्वत्थ थळी बैसता श्रीकृष्ण, व्याधे बाण मारिला, श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक, अग्रिय योग धारण करून, न ठेवता देह जाण, संदेह गेले स्वधमा, स्वधामी गेले कृष्ण राय, वसुदेव देवकी मोकली धाय, दुःखतिशय मनती हाय, प्राण त्यागला तत्क्षणी, अर्जुनाकडून ऐकता वृत्त, पितामह धर्माधिक होऊन संसारी विरक्त, उतर पंथे पावले, इतश्री गुरु मावली, विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे त्रयोदशोध्याय, कृष्णा पर्ण नमस्तू, एकूण श्लोक 668, 13वा अध्याय समाप्त झाला. 668 अध्याय 14वा. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. होतील बहुत नृपती, कृत्या त्यांची अर्धमरिती, ज्याच्या अंगी असे शक्ती, त्याशी धर्म न्याय अनुकूल, लोक गाढवा समा वर्तती, ऐसी कलयुग होईल स्थिती, शंभर ग्रामा तरी शेवटी अवतार कल्की रूपे होईल, दीनदुखितांचा महाराज, दिंडो तरी श्री स्वामी महाराज, त्याचा निरंतर फडके कृतीध्वज, पृथ्वी सनात त्याचुनी, कली सर्व दोषांचा साठा, परिअंगी गुण मोठा, एक हरीचे नाम गाता, गती श्रेष्ठ पावजे, एक हरी कीर्तवना वाचून, कलित नोहे अन्य साधन, कीर्तन योगे हरी स्वाधीन, भक्ता पाठी हिंडी तसे, नैमित्तिक प्राकृतिक आध्यात्मिक ऐसे 4 प्रकारचे प्रलय होत, सत्य वस्तू आद्यंतरहित नित्यराही सर्व काळी, संसार सागरे अतिदुस्तर, तो पावने असेल पार, लीला कथा श्रवण ही सुंदर, नौका अवश्य आश्रवावी, प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनेही न निवारले, यदुकूळ मरण बोध घेई, तेथून जाण की मरण, अटळ मर्त्यासी करावे भगवंत चिंतन, तेथे गळे देही भीमान, देहाभिमान गळता जाण, भय नाही मृत्यूचे, ब्रह्मस्वरूप परीक्षिते, दंशिता तशक त्याचे, देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्यापुरती, राजदेह झाला भस्मसात, तशक मारिला तात, जन्मजय सर्पयज्ञ आरंभित, निरपराध सर्प मेले सांगत, बृहस्पती थांबवी सर्पसत्र, चित्तवृत्ती होता शांत, आत्मज्ञान उदित होत, 10 लक्षणांनी युक्त, 18 पुराणे जाणवी, मुकुंडाने पुत्रा संस्कारित केले, मार्कंड्याने कठोर तप आचरले, त्यात इंद्राने विघ्न आणले, परीन सळला मार्कंड्य, मग भगवान नर नारायण रूप, एक मूर्ती 2 श्रीहरी पातले, द्यावया दर्शन, मार्कंडे ऋषीवरा, नर नारायण वदले, मुकुंड सीता इष्टवर, माग आता तुझी माया पाहू ताता, मार्कंड्य म्हणे
जी ईश्वरा एके दिवशी जन्मय सर्वही एकटा विचारत असता मही दिव्य वटाच्या पत्रावरी बालक अद्भुत देखिला बालक पाहता निजदृष्टी धावला त्यास घालाया मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसत असे पूर्ववत बैसला होता मार्कंडे सिद्ध देह घ्याची नव्हती शुद्धी म्हणून शिव प्रकटे हृदया आकाशात दर्शन होई मार्कंड्यास शिवाचे तुमची ठाई रावो भक्ती भगवंत भक्ताची घडो भक्ती भगवंत दोन नसती मार्कंडे वंदे शंकरास सूत म्हणती विश्वकर्ता जेने लावली लोकव्यवस्था एक रूप असते वस्तुता सूर्य त्याची श्रीहरी अनंत अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी प्रत्येक कल्पाभितरी लोकरक्षण करीत असे श्रीकृष्णांचे गुण गायन ते मंगलांचे मंगलायतन द्वादश स्कंदात वर्णन सूत वदती शौनिकांशी कलमल पापनाशक हरी ऐसान गाईला पुराण तारी जैसे येत प्रति शब्दा माझारी वर्णन केले श्रीहरींचे नद्या माझी गंगा श्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तसे भागवतात साक्षात ईश्वर श्रेष्ठ श्रीमद भागवत महात्यम परब्रह्म असे व्यापक त्यासी म्हणती म्हणजे ब्रज पालक येथे कृष्णाचा सदैव वास अनुभवता रसिक जन अच्युत जैसे केली लीला ते नाव ते स्थळाला गोवर्धनादी गोकुळा शाडाल्य अग्गी व्रजनाभा कृष्ण वियोगे दुखी स्त्रिया पुस्ती कलंदी सकया मुकुंद सवास घडाया उपाय सांगे आम्हासे ज्या कुसुम सरोवराजवळी नामस्कर्तन करा त्या स्थळी उद्भव पुरवेल मनोरथ सारी यमुना राणी सांगे तया षोडेश कला युक्त भगवाना आजही वसती वृद्धावना भगवंताचे करीती कीर्तना तीन कुळे उद्धरती उद्भव करी भागवत कथन रोहन आदी गेल्या परमधाम लागून अन्य श्रोते पावले अंतर्धान आजही भेटती चिन्मय भक्ता श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप वक्ता श्रोत्यांनी होऊन एक रूप सेवावे प्रेमभाव श्री सद्गुरूच्या छत्रछायेत निर्गुण सेवावे श्रीमद भागवत तेने होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे फलश्रुती गुरु मावलीच असे रचयिता अक्षर ब्रह्म स्वरूप साचा अक्षरे उमटली सद्गुरु वाचा कल्याण जगताचे कारण त्रिवार वंदन करिता कृपा कटाक्ष मजसी पाहती 700 श्लोक संक्षिप्त भागवत पुराण करा आज्ञा पिले माऊलींनी भागवत रसामृताचे करता प्राण पित्रांना सद्गती मिळून त्याचे आशीर्वचन करून इहलोक परलोक सुधारेल गुरु माऊलीचा आशीष सत्वर सत्कर्माचा नसावा अहंकार साधनी पडावा आपला विसर मग कृपा होई समर्थांची शब्दांची सुमन माळा घालू श्री गुरु माऊलीच्या गळा भागवत पियुष प्राशावा चित्त शांत ठेवून विषयांचा हव्यास जाईल तेने चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल श्रवणी साधता एकता श्रीमद भागवत पुराण स्वयं कृष्ण स्वयं गुरु माऊली करी कथन सावध चित्ते ऐकून वाचून मनन चिंतन करावे सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायण नित्य केल्या श्रवण पठन शौर्य वाढेल विजय वाढेल ऐश्वर्य वाढेल धन धान्य वाढेल ऐकती हे कोणी सर्व 700 श्लोकी संक्षिप्त श्री भागवत महापुराण 700 श्लोकी जो कोणी ऐकती त्याचे शौर्य वाढे धन धान्य वाढे आणि पितृदोष होती दूर ऐसे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरु मावली कृपी झाला समाप्त श्री स्वामी नामे रंगोचित्त सेवा भक्ती घडो जन्मजन्मे इत श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज चरणं पर्ण नमस्तु कृष्णं पर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु एकूण श्लोक 700 तर मित्रांनो इथे आपले 1 ते 14 अध्याय 700 श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवत पुराण पितृपक्षामध्ये जे ऐकतात 14 अध्याय ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण अध्याय ऐकून चुकली आहे तुम्ही श्रवण केले आणि आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा मला अशी आशा आहे की तुम्हाला हे 1 ते 14 अध्याय आवडतील आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब कोणत्या गावाहून आपल्या गावाची कमेंट्स नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा अशी कमेंट्स करा जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आपल्या मित्रपरिवारांना आपल्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे ते पण हे 700 श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवत पुराण नक्की ऐकतील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय